चलो गुड मॉर्निंग, हॅलो एव्हरीवन. सुरुवात करूयात आपल्या वन शॉट रिव्हिजन. त्यामधील फिजिओलॉजी युनिट आपण सुरू केला होता. न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन आपण कंप्लीट केलंय. आता आपण या चॅप्टरमध्ये या लेक्चरमध्ये काय कव्हर करूया तर डायजेशन अँड ऍब्झॉर्प्शन. डायजेशन अँड ऍब्झॉर्प्शन याही चॅप्टरमध्ये आपण टिपिकली, मी पुन्हा एक वेळा मेन्शन करतो, टिपिकली वी आर फोकसिंग ऑन एनसीआरटी. एनसीआरटी वगळता आपण याच्यामध्ये काहीच ऍड करणार नाही. तुमच्या एनसीआरटीच्या बुकमध्ये फास्ट रिवाइज कसं होईल, कोणत्या पॉइंट्स वरती तुम्हाला फोकस करायचंय, की ज्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला नीटमध्ये येऊ शकतात किंवा कुठले टॉपिक्स तुमचे हे विसरलेले असतात. ठीक आहे ना. बऱ्याच वेळा कुठला त्यात अंडर एस्टिमेटेड एखादा पार्ट असतो तर तो आपण विसरूही शकतो. दॅट्स वाय वी विल ट्राय टू फोकस ऑन ओनली दोज टॉपिक्स, ओनली दोज पॉइंट्स, राईट, की जे आपण नॉर्मली त्याला अंडर एस्टिमेट करतो किंवा ते आपण वारंवार वाचत नाही आणि प्रोबेबिलिटी त्याची नीटमध्ये विचारण्याची जास्त असते. राईट. So let's get started with one shot revision of digestion and absorption. Clear? चलो, मी ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला हायलाइट केलंय त्याच्यावरती तुम्ही फोकस करावं. राईट. आता पूर्ण गोष्टी, पूर्ण चॅप्टर आपल्याला इथे वाचायचं नाहीये, फक्त इम्पॉर्टंट ज्या गोष्टी असतील त्या याच्यामध्ये कव्हर करू. जस्ट अ मिनिट. तर त्या सर्व गोष्टी आपण बघू. राईट. फूडचे कंपोनंट काय असतात? व्हॉट आर द कंपोनंट्स ऑफ फूड? फूड कंपोनंट काय माहितीये तुम्हाला? फूड it consists of various carbohydrate, proteins and fats. हे मेन कंपोनंट तुमच्या फ्रूट मध्ये असतील, बरोबर की नाही? बाकीचे कंपोनंट सुद्धा असतील डिपेंडिंग ऑन युअर डाएट. त्याच्यामध्ये मिनरल्स असतील, ठीक आहे ना, व्हिटॅमिन्स असतील. ह्या सगळ्या गोष्टी वगळता मेन मेजर फूड कंपोनंट असतील तुमचे कार्बोहायड्रेट, लिपिड्स आणि फॅट्स, युअर प्रोटीन्स. व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स हे सुद्धा इम्पॉर्टंट पार्ट आहेतच आणि ते रिक्वायर कसे असतात आपल्याला? स्मॉल क्वांटिटी मध्ये रिक्वायर असतात. ठीक. चला फटाफट जाऊ आपण. वॉटर प्लेज रोल इन मेटाबॉलिक प्रोसेसेस. मेटाबॉलिझम व्हायचं असेल तर तुम्हाला वॉटर लागणारच, माहिती आहे तुम्हाला. ऑल्सो प्रिव्हेंट्स डिहायड्रेशन ऑफ द बॉडी. दोन फंक्शन, मेटाबॉलिझम आणि टू प्रिव्हेंट बॉडी फ्रॉम गेटिंग डिहायड्रेटेड. राईट. बायोमॅक्रोमॉलिक्युल्स, बायोमॉलिक्युल मध्ये तुम्ही बघितलेलं आहे. बायोमॅक्रोमॉलिक्युल म्हणजे कोण? हे लिपिड, कार्बोहायड्रेट, न्यूक्लिक ऍसिड, फॅट्स, हे सगळे बायोमॅक्रोमॉलिक्युल्स आहेत. हॅव टू बी ब्रोकन डाऊन अँड कन्वर्टेड इनटू सिम्पलर सबस्टन्सेस इन डायजेस्टिव्ह सिस्टम. डायजेशन म्हणजे काय? ब्रेकडाऊन प्रोसेस आहे. आणि हे सगळे कॉम्प्लेक्स स्वरूपात तुम्ही फूड खात असतात. काय म्हणू आपण त्याला? नेचर. फूडचं नेचर काय? फूड इज अ केमिकल, दॅट इज अ कॉम्प्लेक्स केमिकल, नीड टू बी डायजेस्टेड. म्हणून आपण डायजेस्टिव्ह सिस्टम त्याच्यामध्ये बघतोय. प्रोसेस ऑफ कन्वर्जन ऑफ कॉम्प्लेक्स फूड सबस्टन्सेस इनटू सिम्पलर ऍब्झॉर्बेबल फॉर्म, जे की आपल्या ब्लड मध्ये ऍब्झॉर्ब होतील अशा फॉर्म मध्ये त्याला कन्वर्ट करणे, कॉम्प्लेक्स फूडला सिंपल फूड मध्ये. दॅट इज टर्म्ड एज युअर डायजेशन बाय मेकॅनिकल अँड बायोकेमिकल मेथड. महत्वाचं आहे, डायजेशन ही प्रोसेस कशी झाली आहे मग? इट इज मेकॅनिकल ऍज वेल ऍज बायोकेमिकल मेथड. इम्पॉर्टंट आहे. चला पुढे जाऊ. न्यूट्रिएंट्स. न्यूट्रिएंट्स कुठल्या बोलता येतात आपण बघू. व्हेरियस ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक मध्ये कार्बन कंटेनिंग म्हणजे तुमचे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट आणि व्हिटॅमिन्स हे तुमचे ऑर्गॅनिक कंपाऊंड झाले. आणि इनऑर्गॅनिक मध्ये काय येणार? वॉटर आणि मिनरल्स येणार, म्हणजे वेगवेगळे सॉल्ट्स येतील. राईट. ऑर्गॅनिक कंपोनंट्स are macronutrients and functions as energy source as well as maintaining homeostasis. Homeostasis माहिती आहे, constant body temperature as well as सॉरी त्याचं सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन सुद्धा मेंटेन ठेवणे, ते सुद्धा होमिओस्टेसिस मध्ये येईल. म्हणजेच ऑर्गॅनिक कंपोनंट यांचा मेन रोल काय झाला तर एनर्जी प्रोव्हाइड करणे आणि बॉडीचा होमिओस्टेसिस मेंटेन ठेवणे. पर्टिक्युलरली इन टर्म्स ऑफ बॉडी टेम्परेचर. आपलं बॉडी टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस इतकं कॉन्स्टंट आपल्याला ठेवायला लागतं. दॅट इज वाय वी आर होमिओथर्म्स. वेल, मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स अँड वॉटर, दीज आर प्रोटेक्टिव्ह न्यूट्रिएंट्स. लक्षात ठेवायचे. दे डू नॉट प्रोव्हाइड एनर्जी बट देअर डेफिशियन्सी रिझल्ट इन टू व्हेरियस डिसऑर्डर्स इन ह्युमन. जरी यांच्यामुळे बॉडीला एनर्जी मिळत नसली तरी यांची जर डेफिशियन्सी झाली तरी वेगवेगळ्या डिसऑर्डर्स आपल्याला होऊ शकतात. इसेन्शियल मिनरल्स आर मॅक्रो एलिमेंट्स सच ॲज सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, क्लोराइड एक्सेट्रा, क्लोरीन एक्सेट्रा. राईट. इसेन्शियल मिनरल्स आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी, मोर दॅन 100 mg पर डे. हे एनसीईआरटी मध्ये याचा उल्लेख केलेला नाही तरी सुद्धा माहित असू द्या. ट्रेस एलिमेंट्स सच ॲज फेरस, आयोडीन, झिंक, molybdenum, manganese and cobalt, copper, molybdenum etc. are required in small amounts. Around 20 vitamins are essential for proper human nutrition. ऍडिशनल गोष्टी थोड्याशा लक्ष असू द्या. सी, इथे टीचिंग करण्यामध्ये कुठलाच पॉइंट नाही. टीचिंग करण्यामध्ये आपल्याला 3-4 तास लागून जातील फक्त एनसीईआरटी मध्ये. आणि तसंही या चॅप्टर वरती फार तर 1 किंवा 2 असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. आणि तेही कशामध्ये विचारले जातात? हॉर्मोन्स म्हणतोय, वेगवेगळ्या ग्लँड्स असतील, त्यांचे सिक्रेशन, त्यांचं नेचर,
किंवा एन्झाईम्स रिक्वायर्ड फॉर ब्रेकडाऊन ऑफ पर्टिक्युलर मॅक्रोमॉलिक्यूल, बरोबर की नाही. आणि वेगवेगळ्या ठिकाणचे पीएच असतील किंवा तुमच्या एलिमेंटरी कॅनलमध्ये व्हेरियस लेयर्स आर प्रेझेंट, जसं सिरोसा, म्युकोसा, सबम्युकोसा, मस्क्युलरीज, त्यांच्यामध्ये कुठले कंपोनंट्स प्रेझेंट असतात, या टाईपमध्ये नॉर्मली तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. आणि डिसऑर्डर्स, त्या डिसऑर्डरमध्ये कुठल्या पार्टची असेल किंवा त्याच्यामध्ये कुणाची डेफिशियन्सी किंवा कुणाचा एक्सेस होईल, ठीक आहे ना. म्हणून आपण सरळ सरळ याला रीड आउट करू आणि हायलाइट करू पॉइंट्सला. ओय वेल, डायजेस्टिव्ह सिस्टम काही फारसं याच्यामध्ये सांगण्यासारखं नाहीये. डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये काय येणार, एलिमेंटरी कॅनल, डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट आणि त्याच्यासोबत असोसिएटेड असणाऱ्या ग्लँड्स. तर ग्लँड्स कुठल्या, सलायव्हरी ग्लँड्स असतील, पॅन्क्रियाज असतील, लिव्हर असेल, ठीक आहे ना. एलिमेंटरी कॅनल begins with anterior opening mouth and opens out posteriorly through anus. म्हणजे ओपनिंग आणि एंड हे माहिती तुम्हाला, बेसिक थिंग्स. माउथ लीड्स टू बकल कॅव्हिटी और ओरल कॅव्हिटी, क्लिअर आहे. ओरल कॅव्हिटी हॅज नंबर ऑफ टीथ अँड मस्क्युलर टंग. आता याच्यामध्ये टीथ सुद्धा आहेत, त्यांचे टाईप बघू आपण. डायफायडंट आहे, थिकोडोंट आहे आणि हेट्रोडोंट आहे. अशा 3 टाईपचे म्हणजे टीथला आपण 3 वेनी त्याला एक्सप्लेन करणार, बरोबर ना. आणि मस्क्युलर टंग, आता ही जी वेल इज कॉल्ड एज थिकोडोंट. मस्क्युलर, ओके, याच्यामध्ये माझं कट झालंय, ठीक आहे ना. ओके, आता टीथचे टाईप आपण बघू कुठला आहे. एक तर थिकोडोंट. थिकोडोंटचा मिनिंग काय झाला की दीज आर एम्बेडेड इन बोनी सॉकेट्स, एम्बेडेड इन बोनी सॉकेट्स म्हणजे तुमच्या गम्स, ठीक आहे ना. म्हणून त्याला थिकोडोंट म्हटलो आपण. याला डायफायोडोंट म्हणू. डायफायोडोंट म्हणण्यामागचं कारण काय, बिकॉज 2 टाइम्स इन अ लाईफ टाइम देर इज अ प्रेझेन्स ऑफ टीथ. 2 वेळा टीथ हे तुम्हाला येणार. कसे येणार, अगोदरचे जे 20 टीथ हे लक्षात ठेवा, 20 दात हे तुम्हाला 2 टाइम्स येतील. कारण अगोदर फक्त 20 दातच लहान मुलांमध्ये असतात, ते पडून जातात आणि परत येतात. प्रश्न असा विचारतील की तुमचे कुठले मिल्क टीथ, मिल्क टीथ हे किती असतात क्वांटिटीमध्ये, तर 20. कोणते टीथ हे लाईफ टाइम मध्ये 2 वेळा येतात, तर मिल्क टीथ येतात. नंबर विचारला तर 20 असेल आणि टोटल नंबर ऑफ टीथ 32, बरोबर की नाही. म्हणजेच आपल्या याचं डिव्हिजन करतो आपण, ते बोलू. आणि हेट्रोडोंट टाइप ऑफ डेंटिशन इज देअर. हेटेरोडोंट, हेट्रोडोंटचा मिनिंग काय झाला, हेट्रोडोंटचा मिनिंग हा झाला की वेगवेगळ्या टाइपचे टीथ आपल्यामध्ये प्रेझेंट आहेत. कुठले प्रेझेंट आहेत, इन्सिजर्स आहेत, कॅनिन्स आहेत, प्रीमोलार्स आहेत आणि मोलार्स, हे लक्षात ठेवायचं. याच्यापैकी मिल्क टीथ किंवा त्याला डेसिड्युअस टीथ म्हणतो आपण, कारण ते पडून जातात म्हणून. आणि दुसरा जो सेट असेल, जो परमनंट टीथ, त्याला आपण म्हणू शकतो, बरोबर की नाही. डायफायडंट समजलं तुम्हाला, थिकोडोंट आणि हेट्रोडोंट हे सुद्धा समजलंय. अडल्ट ह्युमन हॅज 32 परमनंट टीथ बोललो आपण, 4 डिफरंट टाइप, दॅट इज वाय हेट्रोडोंट कंडिशन. आणि त्यांचं सिक्वेन्स सुद्धा लक्षात ठेवायचा, इन्सिजर, कॅनिन, प्रीमोलार अँड मोलार. याच्यापैकी मिल्क टीथ मध्ये कोण ऍब्सेंट असणार, तर प्रीमोलार हे टीथ ऍब्सेंट असणार. आता याचा फॉर्म्युला जर काढायचा झाला तर फॉर्म्युला काय येणार, इन्सिजर्स, कॅनिन, प्रीमोलार अँड मोलार यांचं प्रमाण कसं असणार, 2/, याला डेंटल फॉर्म्युला काय म्हणतो आपण, 2/1, 1/1, 2/2 अँड 3/3. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी 21-23/21-23 दिस इज द डेंटल फॉर्म्युला. आणि हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. वेल, हार्ड च्युइंग सरफेस ऑन टीथ इज कॉल्ड एज इनॅमल. हार्डेस्ट सबस्टन्स ऑफ युअर बॉडी, जो तुम्हाला चमकताना दिसतो, दॅट इज युअर इनॅमल. आणि कशामध्ये हेल्प करतोय, तर इट हेल्प्स इन मॅस्टिकेशन ऑफ फूड, क्लिअर. टंग, फ्रीली मुव्हेबल पार्ट असेल हा टंग, अँड अटॅच टू फ्लोर ऑफ ओरल और बकल कॅव्हिटी बाय फ्रेन्युलम. हे लक्षात ठेवायचं आहे. कारण टंग इज अ ट्रायंगुलर पार्ट, मस्क्युलर पार्ट, फ्रीली मुव्हेबल, विच गेट अटॅच्ड टू द बेस ऑफ युअर बकल कॅव्हिटी. आणि त्या बेसला तुम्ही काय म्हणायचं, फ्रेन्युलम म्हणा. वेल, अपर सरफेस ऑफ टीथ बिअर स्मॉल प्रोजेक्शन्स कॉल्ड पॅपिली. आणि या पॅपिली वरती काय प्रेझेंट असणार, तर टेस्ट बर्ड प्रेझेंट असतील. टेस्ट बर्डचे टाईप तुम्हाला विचारणार नाही, किंवा फक्त टोटल एनसीईआरटी होतोय ना आपण, तर वेगवेगळ्या टेस्ट वेगवेगळ्या टंगच्या पार्ट मध्ये, म्हणजे लॅटरल पार्ट, टिप पार्ट आणि बेस पार्ट, इथे वेगवेगळ्या टेस्ट तुम्हाला येतात. जसं की टिपला स्वीट टेस्ट येईल, बेस ऑफ टंग इट डिटेक्ट्स युअर बिटर टेस्ट, बरोबर की नाही. तर टेस्ट बर्ड कुठे प्रेझेंट असतात, पॅपिली. पॅपिली कशावरती आहेत, तर टंग वरती प्रेझेंट आहेत, क्लिअर. हे डायग्राम नीट बघून घ्यायची, याला काही आपण एक्सप्लेन करणार नाही, कारण हे तुम्ही 5वी-6वी पासून ही डायग्राम बघत आलेला आहात, ठीक. ओरल कॅव्हिटी लीड्स टू, ओरल कॅव्हिटी कशामध्ये जाते, शॉर्ट फॅरिंग्स. हा सिक्वेन्सही महत्वाचा आहे. ग्लॉटिस कुठे, एपिग्लॉटिस कुठे, त्यांचं नेचर काय, वेल, ते लीड्स टू शॉर्ट फॅरिंग्स. म्हणजेच आता काय झालं, ओरल कॅव्हिटी नंतर सरळ सरळ तुम्हाला काय कोणतं स्ट्रक्चर येणार, तर फॅरिंग्स येणार. होऊ शकतं लॅरिंग्स, फॅरिंग्स याच्यामध्ये मागे पुढे होऊ शकेल, राईट.
and common passage for food and air. विचारू शकतात common passage for food and air is your pharynx. Well, esophagus and the trachea. ट्रकियाचं दुसरं नाव windpipe. Trachea is also called as windpipe. Why? Because it is a voice producing organ. Opens into the pharynx. आता सिक्वेन्स लक्षात येईल तुम्हाला की windpipe, ट्रकिया. ट्रकियाचं ओपनिंग कशामध्ये होत आहे मग तुमच्या फॅरिंग्स मध्ये होत आहे. क्लिअर? ओके. कार्टिलेजिनस फ्लॅप महत्वाचा आहे. कार्टिलेजिनस नेचर असेल ती फ्लॅप इज कॉल्ड एज एपिग्लॉटिस. कशावरती असणार? इट इज ग्लॉटिस. इट इज प्रेझेंट ओव्हर ग्लॉटिस. म्हणजे ग्लॉटिस वरती प्रेझेंट असणारं स्ट्रक्चर म्हणजे कार्टिलेजिनस स्ट्रक्चर आहे आणि त्याला तुम्ही एपिग्लॉटिस म्हणायचं आहे. आणि व्हॉट इज ग्लॉटिस? इट इज ओपनिंग ऑफ द विंड पाईप. विंड पाईप कशाला म्हटले तुम्ही? लॅरिंग्स. तर तिथे जे स्ट्रक्चर प्रेझेंट असेल त्याला ग्लॉटिस म्हणा. हे कन्फ्युज होऊ शकतं ग्लॉटिस कुठे आहे आणि एपिग्लॉटिस कुठे आहे. तर विंड पाईपचं ओपनिंग म्हणजे काय? ग्लॉटिस झालं आणि ग्लॉटिस वरचे कव्हरिंग कार्टिलेजिनस कव्हरिंग जे असेल त्याला तुम्ही म्हणा एपिग्लॉटिस. वेल, esophagus is a thin long tube which extends posteriorly passing through neck, thorax and abdomen. esophagus हा नेक मधून येणार, thorax मधून येणार आणि डायफ्रॅम क्रॉस करणार. डायफ्रॅम म्हणजे काय? तुमच्या काय म्हणतो आपण त्याला, ही सिलोमिक कॅव्हिटी जी आहे ठीक, त्याचं जे कव्हरिंग असणार दॅट कव्हरिंग इज युअर डायफ्रॅम and leads to J-shaped bag-like structure called stomach. Stomach J-shaped structure. Well, muscular sphincter. कोणता muscular sphincter असणार इथे प्रेझेंट? गॅस्ट्रोइसोफेजियल स्फिंक्टर. म्हणजे हे इसोफेगस असेल, हा तुमचा स्टमक. वेल, इथे जे स्फिंक्टर असेल, स्फिंक्टर मसलचं काम काय असतं की इट रेग्युलेट्स स्टमक कंटेंट नॉट टू अलाउ रिगरिटेशन म्हणतो आपण त्याला, की स्टमकचे कंटेंट हे परत जाऊ नये किंवा याच्यामध्ये जी एंट्री होती आहे फूडची इट इज रेग्युलेटेड बाय स्फिंक्टर. तर हा कुठे आहे? गॅस्ट्रो शब्द आला की समजायचं स्टमक असेल गॅस आणि हा वरचा पार्ट कोणता आहे तुमचा? इसोफेगस. मग इसोफेगस आणि स्टमक यांच्या बाउंड्रीला जी स्फिंक्टर मसल प्रेझेंट असेल ठीक आहे ना, त्या स्फिंक्टर मसलला तुम्ही म्हणायचं गॅस्ट्रो इसोफेजियल स्फिंक्टर. वेल, रेग्युलेट ओपनिंग ऑफ इसोफेगस इनटू द स्टमक. यातून येणारे कंटेंट आतमध्ये येतील त्याला कंट्रोल करणारं गॅस्ट्रो इसोफेजियल स्फिंक्टर. त्याला दुसरं नाव म्हणू शकता तुम्ही, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कार्डियक स्फिंक्टर. ठीक आहे, त्याला काय म्हणायचंय? कार्डियक स्फिंक्टर. का? बिकॉज इट इज क्लोज टू हार्ट. राईट. वेल, द स्टमक लोकेटेड इन द अप्पर लेफ्ट पोर्शन ऑफ द ॲब्डोमिनल कॅव्हिटी हॅज 3 मेजर पार्ट. 3 मेजर पार्ट स्टमकचे असतील. एक तर कार्डियक पोर्शन असेल ठीक आहे, दुसरा तुमचा फंडिक रिजन असणार अँड थर्ड इज युअर पायलोरिक रिजन. वेल, आता हा क्लोज टू हार्ट येतो, याला तुम्ही कार्डियक रिजन म्हणा. शॉर्ट मध्ये येतोय मी कार्डियक रिजन. दुसरा रिजन म्हणजे फंडिक रिजन. कार्डियक हार्टच्या जवळ असणारा दुसरा फंडिक आणि तिसरा पायलोरिक रिजन. दिस रिजन इज कॉल्ड एज पायलोरिक रिजन. 3 रिजन लक्षात ठेवायचे. आता स्टमक स्मॉल इंटेस्टाइन मध्ये ओपन होणार, तिथे सुद्धा एक स्फिंक्टर मसल असणार. तर त्याला तुम्ही कोणतं स्फिंक्टर म्हणा? पायलोरिक स्फिंक्टर म्हणा. का? बिकॉज पायलोरस पार्ट जो आहे दॅट ओपन्स इनटू स्मॉल इंटेस्टाइन म्हणून पायलोरिक स्फिंक्टर. क्लिअर? म्हणजे ह्या 2 स्फिंक्टर मसल प्रेझेंट असतात की ज्या स्टमक आणि इंटेस्टिनल कंपोनंट्स आय मीन फूड कंटेंट्स यांचं रेग्युलेशन करणार. राईट, पुढे जाऊ. मस्क्युलर स्फिंक्टर, गॅस्ट्रोइसोफेजियल रेग्युलेट ओपनिंग ऑफ. ओके, हे झालंय आपलं कार्डियक पोर्शन, फंडिक पोर्शन, पायलोरिक पोर्शन. हे सुद्धा आपण घेतलंय. नेक्स्ट जाऊ. स्मॉल इंटेस्टाइन इज डिस्टिंग्विशेबल इनटू 3 रिजन. स्मॉल इंटेस्टाइनचे 3 पार्ट. सी शेप, डिओडेनम ठीक आहे, लॉंग कॉइल्ड मिडल पोर्शन अँड दॅट इज कॉल्ड एज युअर जेजुनम आणि त्याच्यापेक्षा हायली कॉइल्ड जो असेल दॅट इज इलियम. म्हणजे 3 पार्ट कोणते झाले? एक तर तुमचा डिओडेनम झाला सी शेपचा, दुसरा जेजुनम आणि तिसरा इलियम. आणि मॅक्झिमम फूडचं ऍब्झॉर्प्शन जे होणार तर ते इलियम पार्ट मध्ये होणार. ठीक आहे, कारण इलियम पार्ट बियर्स ऍक्च्युअली स्मॉल इंटेस्टाइन मध्ये प्रेझेंट असतीलच विलाय, पण इलियम मध्ये याचा सरफेस एरिया जास्त अवेलेबल असतो, त्याच्यामुळे मॅक्झिमम ऍब्झॉर्प्शन ऑफ फूड टेक्स प्लेस, न्यूट्रिएंट्स टेक्स प्लेस इन इलियम पार्ट. ओपनिंग ऑफ द स्टमक इनटू डिओडेनम इज गार्डेड बाय पायलोरिक स्फिंक्टर. सांगितलं आपण जशी वरती कार्डियक स्फिंक्टर होती किंवा त्याला गॅस्ट्रो इसोफेजियल स्फिंक्टर आपण म्हटलो, तर खाली स्टमकचे कंटेंट हे स्मॉल इंटेस्टाइनच्या डिओडेनम मध्ये येतील, त्याच्या जंक्शनला पायलोरिक स्फिंक्टर प्रेझेंट असणार. ठीक आहे, ओपन्स इनटू ओके ठीक आहे. इलियम ओपन्स इनटू लार्ज इंटेस्टाइन. आता इलियम नंतर कारण 3 पार्ट केले आपण, डिओडेनम, जेजुनम, इलियम, त्याच्यानंतर लार्ज इंटेस्टाइन सुरू होणार. तर लार्ज इंटेस्टाइन मध्ये एंटर किंवा ओपन होणारा पार्ट कुठला असेल तर तुमचा इलियम पार्ट असेल. लार्ज इंटेस्टाइन कन्सिस्ट ऑफ सिकम, कोलॉन अँड रेक्टम. लार्ज इंटेस्टाइनचे 3 पार्ट कुठले? सिकम, कोलॉन आणि रेक्टम. आता या सिकम पासूनच जो एक पार्ट बाहेर पडेल त्या पार्टला तुम्ही काय म्हणायचंय? दॅट पार्ट इज कॉल्ड एज अपेंडिक्स. ठीक आहे. वेल, सिकम इज अ स्मॉल ब्लाइंड सॅक आहे, होस्ट्स सम सिम्बायोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम.
म्हणजे सिम्बायोटिक म्हणजे दोघांचंही काम चालणार. सिम्बायोसिस माहिती आहे तुम्हाला. मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असणारा लार्ज इंटेस्टाइनचा पार्ट इज नथिंग बट युअर सिकम. सिकम ब्लाइंड सॅक, तिथे ते मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतील, हे लक्षात घ्यायचं आहे. नॅरो फिंगर लाईक ट्युब्युलर प्रोजेक्शन वर्मी फॉर्म अपेंडिक्स लिहिलंय आपण, जो की सिकम पासून प्रोजेक्ट होणार, विच इज द व्हेस्टिजियल ऑर्गन. म्हणजे बॉडीमध्ये आहे पण त्याचा बॉडीमध्ये उपयोग नाही, त्याला म्हणतात व्हेस्टिजियल ऑर्गन. अरायजेस फ्रॉम द सिकम. मग सिकम पासून कोणता पार्ट निघतोय लक्षात घ्यायचंय, तर वर्मी फॉर्म अपेंडिक्स. ठीक आहे ना. आणि अपेंडिक्सचा रोलच जर विचारला तर इट इज प्रेझेंट इन एनिमल्स, तर इट इज यूज फॉर सेल्युलोज डायजेशन. कारण आपण सेल्युलोजिक मटेरियल खातोय, ठीक आहे, परंतु आपण डायजेस्टेड फॉर्म मध्ये खातोय किंवा शिजवून खातोय. पण एनिमल्स मध्ये ती केस नसते. एनिमल मध्ये अपेंडिक्स इट डायजेस्ट सेल्युलोज वेल. सिकम ओपन्स इनटू कोलॉन. 3 पार्ट सांगितले होते आपण, ठीक आहे ना. सिकम, कोलॉन आणि रेक्टम. तर सिकमचं ओपनिंग कशामध्ये येतं, कोलॉन. कोलॉनचे सुद्धा 3 पार्ट असतील, असेंडिंग कोलॉन, ट्रान्सव्हर्स कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन. असेंडिंग कोलॉन म्हणजेच काय, हे असं लार्ज इंटेस्टाइनचं वरती स्ट्रक्चर जाईल, हेच ट्रान्सव्हर्स कोलॉन साईडला. अँड दिस इज युअर डिसेंडिंग कोलॉन अँड विच गेट ओपन इनटू फायनली एनस. ठीक. ओके. डिसेंडिंग पार्ट ओपन्स इनटू द रेक्टम विच ओपन्स थ्रू एनस. फायनल पार्ट टेम्पररी स्टोरेज ऑफ वेस्ट मटेरियल. ज्या पार्ट मध्ये होणार तो पार्ट म्हणजे कुठे लिहिलंय मी, रेक्टम. रेक्टम मध्ये टेम्पररी स्टोरेज ऑफ वेस्ट मटेरियल म्हणजे फिकल मॅटर आणि विच ओपन्स थ्रू एनस. क्लियर. आगे बढ़ते हैं. वॉल ऑफ एलिमेंटरी कॅनल इसोफेगस टू रेक्टम. इट हॅज 4 वॉल्स. 4 वॉल कोणत्या आहेत, सगळ्यात वरची कोणती असणार, सिरोसा. 2 नंबरला मस्क्युलरीज, ऑब्विसली मसलनी बनलेली असणार. सब म्युकोसा आणि म्युकोसा, अशी 4 लेअर प्रेझेंट आहेत. इम्पॉर्टंट काय, जिथे इथे जे हायलाइट केलं आपण कशाने कोणता बनलेला आहे ते महत्वाचं आहे. आता यातला सिरोसा हा आउटर मोस्ट सांगितला आपण. सिरोसा कशाने बनलेला आहे बघा, मेड अप ऑफ थिन मिसोथिलियम. मिसोथिलियम तुम्ही कशाला म्हणणार, इट इज एपिथिलियम ऑफ व्हिसरल ऑर्गन. ठीक आहे ना. जसं एंडोथिलियम तुम्ही म्हणता कॅपिलरीचा जो लेअर असेल, कॅपिलरी लेअरला तुम्ही एपिथिलियमला काय म्हणताय, एंडोथिलियम. सिमिलरली व्हिसरल ऑर्गन मध्ये जो एपिथिलियम प्रेझेंट असेल दॅट इज मिसोथिलियम. म्हणजे इन शॉर्ट सिरोसा इज मेड ऑफ मिसोथिलियम अँड सम कनेक्टिव्ह टिश्यू. ब्लू कलर मध्ये मी जे हायलाइट केलंय ते लक्षात घ्या. नेचर विचारू शकतात आणि हे कन्फ्युजही होऊ शकतं. सिरोसा, मिसोथिलियम प्लस सम कनेक्टिव्ह टिश्यू. दुसरा लेअर सेकंड आउटर मोस्ट लेअर मस्क्युलरीज. इट इज फॉर्म्ड ऑफ स्मूथ मसल. ठीक. अँड सर्क्युलर आणि त्याला इनर सर्क्युलर लेअर प्रेझेंट असणार आणि आउटर लॉन्जिट्युडनल लेअर प्रेझेंट असणार आणि समटाइम्स ऑब्लिक लेअर सुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट असू शकतील. सी हियर, ऑब्लिक मसल लेअर मे बी प्रेझेंट इन सम रिजन, काही रिजन मध्ये प्रेझेंट असतील. अदरवाइज मस्क्युलरीज लेअर तुमचा बनलेला आहे स्मूथ मसल्स आणि सेकंडली काय म्हणू आपण त्याला अरेंज, तो स्मूथ मसलचा कसा अरेंज झालाय तर इनर सर्क्युलर मसल्स आणि आउटर लॉन्जिट्युडनल मसल. ठीक. सब म्युकोसल लेअर इज फॉर्म्ड ऑफ लूज कनेक्टिव्ह टिश्यूज. लूज कनेक्टिव्ह टिश्यूने तयार झालेलं तुमचं सब म्युकोसल लेअर. पुढे जाऊ, इथे दिसत आहेत तुम्हाला, त्याचे नेचर लक्षात ठेवा, कंपोजिशन लक्षात ठेवा. हा आउटर मोस्ट हा सिरोसा दिसतोय. इनर, आता सेकंड मस्क्युलरीज, यानी मस्क्युलरीज लेअर कशाने बनलेला आहे, इनर लेअर दिसतोय तुम्हाला हा सर्क्युलर आहे आणि आउटर लेअर कशाने बनलेला आहे, लॉन्जिट्युडनल लेअर. क्लिअर आहे. नंतर इनर मोस्ट इथे जिथे फोल्ड आहेत ज्याच्यामध्ये ग्लँड्स प्रेझेंट असतात असा लेअर म्हणजे म्युकोसा आणि त्याच्या वरचा लेअर सब म्युकोसा. सिक्वेन्स काय झाला, सिरोसा, मस्क्युलरीज, सब म्युकोसा, म्युकोसा आणि इनसाइड ही काय झाली तुमची ल्युमन. ठीक आहे. ही डायग्राम सुद्धा नीट बघायची आहे. ओके. आता या स्ट्रक्चरमध्ये डिओडेनम, इन डिओडेनम ग्लँड्स कुठे कोणत्या प्रेझेंट आहेत एकदम महत्त्वाचं आहे. इन डिओडेनम ग्लँड्स आर ऑल्सो प्रेझेंट इन सब म्युकोसा. म्युकोसा रिजन मध्ये आपण बोललो ग्लँड्स प्रेझेंट आहे आणि काही रिजन मध्ये सब म्युकोसल रिजन मध्ये सुद्धा ग्लँड्स प्रेझेंट असतात. तर सब म्युकोसा लेअर हा पर्टिक्युलरली कोणाचा, डिओडेनमचा सब म्युकोसा, त्याच्यामध्ये ग्लँड्स प्रेझेंट असतील, लक्षात घ्यायचं. वेल, इनरमोस्ट लेअर लाइनिंग द ल्युमेन ऑफ एलिमेंटरी कॅनल इज म्युकोसा. माहिती आहे. This layer forms irregular folds. त्या irregular folds ला म्हणायचं रग्गी बॉडीज. Particularly these ruggi are present in stomach region. कारण हे जे 4 लेअर आहेत इसोफेगस पासून रेक्टम पर्यंत हे काय होतात, 4ही लेअर प्रेझेंट असतील. फक्त वेगवेगळ्या रिजन मध्ये डायमीटर चेंज झाली आहे म्हणजे तिथे प्रेझेन्स त्यांचा डिफरंट असू शकेल. जसं आपण बोललो सर्क्युलर इनर आणि लॉन्जिट्युडनल आउटर हा मस्क्युलरीजचा लेअर असतो. ठीक आहे. आणि काही ठिकाणी ऑब्लिक लेअर सुद्धा प्रेझेंट असू शकेल. सिमिलरली हा लेअर काय करतोय की लेअर रगी फोल्ड्स, इरेग्युलर फोल्ड तयार करणार पर्टिक्युलरली स्टमक रिजन मध्ये, त्याला रगी म्हणायचे. इन द स्टमक अँड स्मॉल फिंगर लाईक फोल्डिंग्स कॉल्ड विलाय इन द स्मॉल इंटेस्टाइन. कुठला लेअर आपण लेअर कुठला बघतोय सध्या, म्युकोसल लेअर, बरोबर की नाही, इनरमोस्ट लेअर.
तर या लेअरने स्टमक मध्ये रगी तयार केल्या आणि इंटेस्टाईन मध्ये व्हिलाय तयार केले. हे महत्वाचं आहे याच्यामध्ये. क्लिअर. Cells lining the villi produces numerous microscopic projection microvilli giving brush border appearance. ठीक. इथे दिसते आपल्याला कॅपिलरीज, villi, microvilli. See, these are your villi. डायग्राम बघून घ्या. त्याचं एक्सप्लेनेशन करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. म्हणजेच काय झालं, इंटेस्टाईन मध्ये म्युकोसानी विलाय तयार केला. विलायचेही आउटर प्रोजेक्शन निघाले, त्याला मायक्रोविलाय म्हटले. दोन्हींचा पर्पज हा टू इन्क्रीज द सरफेस एरिया ऑफ ऍब्झॉर्प्शन, कारण तिथे आता न्यूट्रिएंट ऍब्झॉर्ब करायचे म्हणून. वेल दिस मॉडिफिकेशन इन्क्रीज द सरफेस एरिया इनॉर्मसली, भरपूर प्रचंड प्रमाणात वाढून जातो सरफेस एरिया. विलाय आर सप्लाइड विथ नेटवर्क ऑफ कॅपिलरीज अँड लार्ज लिम्फ व्हेसल्स कॉल्ड एज लॅक्टिल्स. जर विचारतील लॅक्टिल म्हणजे हे कसा कलर अपिअरन्स याचा कसा असणार आहे, व्हाईट. कुठे प्रेझेंट आहेत, विलाय मध्ये प्रेझेंट आहेत. कुणापासून तयार झाले विलाय, तर लिम्फ व्हेसल्स पासून तयार झाले आणि नेटवर्क ऑफ कॅपिलरी पासून तयार झाले. लॅक्टिल मध्ये काय प्रेझेंट आहे मग, लिम्फ व्हेसल आणि कॅपिलरीज. ओके. म्युकोसल एपिथेलियम हॅज गॉबलेट सेल विथ सिक्रेट म्युकस दॅट हेल्प इन लुब्रिकेशन. फंक्शन लक्षात घ्या. म्युकोसल एपिथेलियम, गॉबलेट सेल, पर्टिक्युलरली या गॉबलेट सेल कुठे असतील, तर दीज आर प्रेझेंट इन स्टमक. का स्टमक मध्ये, बिकॉज इट हॅज टू रिलीज म्युकस. म्युकसचं फंक्शन काय, तर प्रोटेक्शन, लुब्रिकेशन फ्रॉम अटॅक ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड, HCl. ठीक. Mucosa also forms glands in the stomach, gastric glands, and crypts in between the bases of villi in the intestine. See, आपण वारंवार सांगतोय की याच्या वेगवेगळ्या ग्लँड्स आहेत, कुठल्या रिजन मध्ये प्रेझेंट आहेत. नॉर्मली म्युकोसा रिजन मध्ये ग्लँड प्रेझेंट असतात, परंतु आपण डिओडेनमचं एक्झाम्पल सांगितलं की डिओडेनम मध्ये सब म्युकोसल रिजन मध्ये ग्लँड प्रेझेंट असतील. सिमिलरली म्युकोसा हा स्टमक मध्ये गॅस्ट्रिक ग्लँड तयार करतो. गॅस्ट्रिक ग्लँडचं फंक्शन माहिती आहे तुम्हाला, HCl सिक्रेट करणे, पेप्सिन सिक्रेट करणे. वेगवेगळ्या सेल्स आहेत त्याच्या. आणि क्रिप्ट म्हणजे खाच, इन बिटवीन द बेसेस ऑफ विलाय. फॉर एक्झाम्पल हे विलाय, दिस टू आर विलाय. तर हा विलायचा काय झाला बेस, तर या ठिकाणी काय तयार करणार, हा ग्लँड्स तयार करणार. कुठला लेअर करणार, म्युकोसा लेअर. कुठे, तर स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. क्लिअर आहे. आणि त्याच क्रिप्सला म्हणायचं क्रिप्स ऑफ लिबरक्यून. क्लिअर आहे. तर क्रिप्स ऑफ लिबरक्यून म्हणजेच काय, कुठे प्रेझेंट असणार, ऍट द बेसेस ऑफ विलाय. All the four layers show modification in different part of the alimentary canal. सांगितलं आपण वेगवेगळ्या पार्ट मध्ये मॉडिफिकेशन तो शो करणार. डायजेस्टिव्ह ग्लँड्स. आता हे ग्लँड्स कुठे कशा प्रेझेंट असतात. डायजेस्टिव्ह ग्लँड्स असोसिएटेड विथ द एलिमेंटरी कॅनल इन्क्लूड, सांगितलं सुरुवातीला, सलायव्हरी ग्लँड, लिव्हर अँड पॅन्क्रियास. क्लिअर आहे. या असोसिएटेड ग्लँड्स प्रेझेंट असतील. पुढे जाऊ. Saliva is mainly produced by 3 pairs of salivary glands, that is parotid gland, which are present in the cheek, submucosal gland and submandibular gland. त्यालाच काय म्हणू आपण, submaxillary, lower jaw आणि sublingual below the tongue. 3 प्रकारच्या या चिक्स आहेत. चिक्सच्या समोर जे असतील त्या पॅरोटिड ग्लँड. मॅक्झिमम सलाइवाचं सिक्रेशन पॅरोटिड ग्लँड करणार. दुसऱ्या सब मॅन्डिब्युलर, दिस इज द मॅन्डिबल. याला सब मॅक्सिलरी, कारण मॅक्सिला पार्ट आपण हा म्हणतो, जसं कॉक्रोच मध्ये बघितलं होतं आपण. तर सब मॅक्सिलरी म्हणा किंवा सब मॅन्डिब्युलर ग्लँड्स म्हणा. ठीक. आणि तिसरा ग्लँड सबलिंग्वल, अंडर द टंग. अशा 3 टाइपचे सलाइव्हरी ग्लँड्स प्रेझेंट असतील. वेल दीज ग्लँड्स सिच्युएटेड जस्ट आउटसाइड द बकल कॅव्हिटी सिक्रेट सलाइव्हरी ज्युसेस इनटू बकल कॅव्हिटी. कंटिन्युअसली सलाइवा सिक्रेशन करण्याचं काम या 3 ग्लँड्स आहे. Liver is the largest gland of the body, weighing 1.2 to 1.5 in adult human. Largest metabolic organ of your body is liver, and this is largest gland याला म्हणू शकतो. Largest exocrine gland सुद्धा आपण याला म्हणू शकतो, राईट. वेट किती आहे, 1.2 to 1.5 in adult. कुठे सिच्युएट झाली आहे, इट इज सिच्युएटेड इन द ॲब्डोमिनल कॅव्हिटी, जस्ट बिलो द डायफ्रॅम अँड हॅज 2 lobes. काय काय महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, 1.25 ते 1.5 किलो वजन असणार आहे, ॲब्डोमिनल कॅव्हिटी मध्ये ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये लोब्स किती आहेत, इट हॅज 2 lobes. 2 lobes तुमच्या लिव्हरला प्रेझेंट असतील. क्लिअर. राईट आणि लेफ्ट लोब. हेपॅटिक लोब्युल्स आर द स्ट्रक्चर्स अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हर कंटेनिंग हेपॅटिक सेल्स अरेंज्ड इन द फॉर्म ऑफ कॉर्ड्स. क्लिअर. काय सांगितलं, स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हर इज हेपॅटिक लोब्युल. अंडरलाईन. स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट हेपॅटिक ग्लोब्युला म्हणतो. कसे अरेंज झाले, इन द फॉर्म ऑफ हेपॅटिक सेल्स. समजा ही हेपॅटिक सेल असेल तर कॉर्डच्या स्वरूपात ह्या हेपॅटिक सेल्स आहेत, हेपॅटिक सेल. आणि या सेल्स पासून हे एंटायर स्ट्रक्चर जे तयार झाले याला म्हणायचं कॉर्ड. ठीक आहे. तर हेपॅटिक लोब्युल इट इज मेड ऑफ हेपॅटिक सेल्स इन द फॉर्म ऑफ कॉर्ड, अँड दॅट इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ, कुठे, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट.
वेल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हर इज हेपॅटिक लोब्यूल. हे परत परत लक्षात ठेवा. इच लोब्यूल इज कवर्ड बाय थिन कनेक्टिव्ह टिश्यू शीथ कॉल्ड एज ग्लिसन्स कॅप्सूल. मग ग्लिसन कॅप्सूलचं नेचर विचारू शकतील. तर ग्लिसन कॅप्सूलचं नेचर झालं कनेक्टिव्ह टिश्यू आणि कुणाचं शीथ आहे किंवा कव्हरिंग आहे तर इट इज द कव्हरिंग ऑफ युअर लोब्यूल, हेपॅटिक लोब्यूल. ठीक. हेपॅटिक लोब्यूल काय स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हर. मग ते लोब्यूल कशाने कव्हर झालंय तर कनेक्टिव्ह टिश्यूने. कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे त्यालाच नाव काय देऊ आपण ग्लिसन्स कॅप्सूल. वेल राईट. द बाइल सिक्रेटेड बाय द हेपॅटिक सेल्स passes through hepatic ducts and is stored and concentrated in the thin muscular sac called as gallbladder. महत्वाचा मुद्दा आहे. हेपॅटिक बाइल ज्यूस कुठे तयार झाला. बाइल ज्यूस प्रोड्युस्ड इन लिव्हर. हे महत्वाचं आहे. लिव्हर मध्ये तयार होईल and it is stored and concentrated in some pouch and that pouch is nothing but your gall bladder. ती गॉल ब्लॅडर मध्ये कॉन्सन्ट्रेट होणार स्टोअर होणार. पण तयार कुठे झाले लिव्हर मध्ये तयार झाले. वेल पुढे जाऊ आपण. डायजेस्टिव्ह ग्लँड्स परत इथे तेच परत परत हायलाइट केलं आपण. Hepatic lobules are the structural and functional unit of liver. Okay. Lobule is covered by thin connective tissue membrane. परत रिपीट होता है. Glissen's capsule. Bile secreted by hepatic cells म्हणजे liver मध्ये secrete झालाय and it is stored and concentrated in a gallbladder झालाय. Duct of gallbladder is called as cystic duct. हे महत्वाचं आहे. डक्ट विचारू शकतील की सिस्टिक डक्ट ही कुठे प्रेझेंट असते कुणाची आहे तर इट इज ऑफ गॉल ब्लॅडर अलॉंग विथ द हेपॅटिक डक्ट फ्रॉम द लिव्हर फ्रॉम द कॉमन बाइल डक्ट. म्हणजेच तुम्हाला विचारतील कॉमन बाइल डक्ट कोणी तयार केली आहे तर कॉमन बाइल डक्ट इज फॉर्म्ड फ्रॉम हेपॅटिक डक्ट प्लस सिस्टिक डक्ट. आता ही सिस्टिक डक्ट कुणाची आली शॉर्ट मध्ये लिहितो मी गॉल ब्लॅडर आणि ही कुणाची आली तर लिव्हरची डक्ट आली आणि या दोघां मिळून जी दोन कंबाईन होतील ही एक डक्ट निघणार आणि ही एक डक्ट उदाहरण इथे निघणार आणि यांच्यापासून ही कॉमन डक्ट बाहेर पडणार. याला म्हणा हेपॅटिक डक्ट याला म्हणा सिस्टिक डक्ट अँड दिस इज युअर कॉमन बाइल डक्ट. क्लियर आहे. सिस्टिक डक्ट लक्षात ठेवा गॉल ब्लॅडर हेपॅटिक डक्ट लिव्हर आणि कॉमन बाइल डक्ट त्या दोघांचं कॉम्बिनेशन. इथे बघू शकता डायग्राम नीट बघून घ्यायची आहे. होऊ शकेल की डायग्राम देतील आणि तुम्हाला फक्त एरो दाखवून नाव विचारतील ए काय बी काय सी काय. ठीक. इथे बघू शकता तुम्ही हा गॉल ब्लॅडर आहे. या डक्ट फ्रॉम गॉल ब्लॅडर म्हणजे सिस्टिक डक्ट ही सिस्टिक डक्ट झाली. डक्ट फ्रॉम लिव्हर वरती लिव्हर प्रेझेंट असेल बरोबर ना तर या लिव्हर पासून एक निघाली आणि दोघां मिळून ही कॉमन तयार झाली तर दिस इज युअर कॉमन बाइल डक्ट. कशामध्ये ओपन होतीये तर सी हियर इट इज ओपनिंग इन अ डिओडेनम पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाइन. क्लियर आहे. आणि हा जो लीफ लाईक स्ट्रक्चर दिसतोय दिस इज पॅन्क्रिया आणि पॅन्क्रियाची ही जी डक्ट असेल त्याला पॅन्क्रियाटिक डक्ट म्हणायचं आहे. डायग्राम मी आपण इथे एक्सप्लेन करणार नाही तुम्हाला बघायचे आहे. वेल bile duct and hepatic duct open together as a common hepatopancreatic duct. See, bile duct and pancreatic duct. या दोघां मिळून काय झाली कॉमन हेपॅटोपॅन्क्रियाटिक डक्ट which is guarded by sphincter called as sphincter of Oddi. महत्वाचं आहे. स्पिंक्टर ऑफ ओडी कुठे प्रेझेंट असणार मग हेपॅटोपॅन्क्रियाटिक डक्टचं रेग्युलेशन करणारी जी स्पिंक्टर असेल मसल असेल दॅट इज टर्म्ड एज स्पिंक्टर ऑफ ओडी. ठीक. परत रिपीट नाही करत मी. पॅन्क्रियास बोथ एक्झोक्राइन अँड एंडोक्राइन नेचर याचा असणार म्हणजे दिस इज कंपाऊंड ग्लँड किंवा यालाच तुम्ही म्हणू शकता पॅन्क्रिया इज युअर हेटेरोक्राइन ग्लँड. इट इज हेटेरोक्राइन ग्लँड राईट. ओके. कुठे कुठे प्रेझेंट आहे तर इट इज प्रेझेंट ओके काय म्हणू आपण यू शेप जो डिओडेनमचा आहे त्याच्यामध्ये लीफ लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट होतं. हे डायग्राम बघून घ्या. हे डिओडेनम आणि त्याच्यामध्ये आता आपोआपच यू शेप स्ट्रक्चर झाला लीफ लाईक स्ट्रक्चर म्हणजे पॅन्क्रिया. ठीक आहे. एक्झोक्राइन पोर्शन सिक्रेट अल्कलाइन पॅन्क्रियाटिक ज्यूस. हेटेरोक्राइन ग्लँड आहे म्हणजे त्याला दोन पार्ट आहे एक तर एक्झोक्राइन आणि दुसरा पार्ट असणार त्याला एंडोक्राइन. एक्झोक्राइन पार्टचं फंक्शन काय टू रिलीज पॅन्क्रियाटिक ज्यूस आणि एंडोक्राइन पार्ट काय सिक्रेट करणार त्याच्यामध्ये बीटा सेल्स ऑफ आइसलेट्स ऑफ लँगरन्स या प्रेझेंट असतील आणि त्यांचा फंक्शन असणार इन्सुलिन रिलीज करणे. एंडोक्राइन पोर्शन सिक्रेट्स हार्मोन इन्सुलिन अँड ग्लुकॅगॉन. तिसरं असेल त्याच्यामध्ये सोमॅटोस्टॅटिन सुद्धा असेल. ठीक. म्हणजे इन्सुलिन ग्लुकॅगॉन सोमॅटोस्टॅटिन असे हार्मोन एंडोक्राइन पार्ट रिलीज करेल आणि एक्झोक्राइन पार्टचं काम काय असेल पॅन्क्रियाच्या तर पॅन्क्रियाटिक ज्यूस रिलीज करणे. पुढे जाऊ. डायजेशन ऑफ फूड कसं डायजेस्ट होत आहे. डायजेशन कशी प्रोसेस आहे तर इट इज मेकॅनिकल अँड केमिकल प्रोसेस. झालंय. बकल कॅव्हिटी परफॉर्म्स टू मेजर फंक्शन. बकल कॅव्हिटीचे फंक्शन काय मॅस्टिकेशन ऑफ फूड अँड फॅसिलिटेशन ऑफ काय म्हणू आपण त्याला स्वॅलोइंग.
गिळणे आणि त्याला मॅस्टिकेट करणे म्हणजे चावणे. दीज आर द टू फंक्शन ऑफ बकल कॅव्हिटी. टीथ अँड टंग विथ द हेल्प ऑफ सलाइवा मॅस्टिकेट अँड मिक्स अप द फूड थरली. आपण चावतो, त्याच्यामध्ये सलाइवा मिक्स होतो आणि त्याच्यापासून जे स्ट्रक्चर तयार झालंय दॅट स्ट्रक्चर इज टर्म्ड ॲज बोलस, म्हणजे चावलेला घास इन शॉर्ट. त्या बोलस मध्ये काय मिक्स असणार आहे? सलाइवा मिक्स असणार आहे. पर्टिक्युलरली सलाइवा मध्ये कुठला एन्झाइम असतो तर दॅट इज युअर सलाइव्हरी अमायलेज. त्या सलाइव्हरी अमायलेजचं दुसरं नाव टायलिन. ठीक आहे. आणि दिस अमायलेज, सलाइव्हरी अमायलेज कन्वर्ट्स युअर स्टार्च इनटू माल्टोज. म्हणून तुम्ही जेव्हा फूड चावता अगोदर त्याची टेस्ट असो की नसो, चावल्यानंतर इट टेस्ट स्वीट. का? कारण माल्टोज शुगर तयार होणार. म्हणजे 30% ऑफ डायजेशन टेक्स प्लेस इन युअर बकल कॅव्हिटी. टोटल डायजेशनच्या त्याच्यामुळेच काय म्हणतात घास चावून चावून खाल्ला पाहिजे. का? सलाइव्हरी अमायलेज त्याच्यामध्ये मिक्स होईल आणि स्टार्चचं कन्व्हर्जन हे माल्टोज मध्ये होणार. ठीक. ओके. द बोलस इज देन कन्व्हेड इनटू फॅरिंग्स अँड देन इनटू इसोफेगस बाय स्वॅलिंग ऑर डिग्लुटेशन. गिळणे म्हणजे स्वॅलिंग, त्याचं दुसरं नाव डिग्लुटेशन. क्लिअर आहे? कुठे आलाय? ऑब्विसली सेकंड पार्ट मध्ये, फॅरिंग्स मध्ये, आणि त्याच्यानंतर इसोफेगस मध्ये. बोलस फर्दर passes down through the esophagus by successive waves of muscular contractions of esophagus called as peristalsis. माहिती तुम्हाला rhythmic contraction and relaxation of esophagus to काय म्हणू आपण त्याला push down your food material into the stomach. That movement is termed as peristalsis. Next, gastroesophageal sphincter controls the passage of food into the stomach. झालंय आपलं. Saliva secreted into oral cavity contains electrolytes and enzymes, salivary amylase and lysozyme. मग कंपोनंट महत्त्वाचे आहेत. सलाइवा मध्ये काय काय प्रेझेंट असणार? सलाइवा मध्ये इलेक्ट्रोलाइट सुद्धा प्रेझेंट आहेत, सलाइव्हरी अमायलेज एन्झाइम ही प्रेझेंट आहे, अँड थर्डली लायसोझाइम. लायसोझाइम हा बॅक्टेरियाचे सेल वॉलचं डायजेशन करेल, म्हणून तुम्हाला इन्फेक्शन होत नाही. सलाइवाचे कंपोनंट लक्षात ठेवा, हायलाइट केलेत आपण. Chemical process of digestion is initiated in the oral cavity by the hydrolytic action of carbohydrate splitting enzyme that is salivary amylase. ऑलरेडी मी सांगितलंय की स्टार्चचं कन्व्हर्जन माल्टोज मध्ये करणे म्हणजे त्या स्टार्चचं कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचं हायड्रोलायसिस केलंय. कुणी केलंय? सलाइव्हरी अमायलेज. आणि त्यांनी त्याच्यापासून कुठली शुगर तयार केली होती तर माल्टोज. म्हणजेच 30% ऑफ द फूड इज ऑर स्टार्च इज हायड्रोलाइज्ड इन द माउथ कॅव्हिटी इटसेल्फ. हे सुद्धा बोललो आपण. आता माउथ कॅव्हिटी मध्ये ऑप्टिमम पीएच किती असतो तर दॅट पीएच, सलाइवाचा पीएच लक्षात ठेवायचा आहे 6.8. तिन्ही केस मध्ये तुमचा इंटेस्टाइनचा पीएच, स्टमकचा पीएच आणि सलाइवाचा पीएच, त्याच्यामध्ये कॉमन गोष्ट तुम्हाला 8 दिसेल. कुठे 1.8 असेल, कुठे 6.8 असेल, कुठे 7.8 असेल, इतकाच फरक. वेल, तो 6.8 पीएच कोणाचा झाला? तुमच्या सलाइवाचा. डायसॅकराइड माल्टोज मध्ये कन्वर्ट होतात. लायसोझाइम प्रेझेंट इन द सलाइवा ऍक्ट एज अँटीबॅक्टेरियल एजंट दॅट प्रिव्हेंट्स इन्फेक्शन. म्हणजे सेल वॉलचं ब्रेकडाऊन हा लायसोझाइम करणार. कोणाच्या? बॅक्टेरियाच्या. वेल, आगे बढ़ते हैं. म्युकोसा ऑफ द स्टमक हॅज गॅस्ट्रिक ग्लँड्स. सांगितलंय गॅस्ट्रिक ग्लँड्स हॅव 3 मेजर टाइप्स ऑफ सेल्स, नेमली बघू आपण. म्युकस नेक सेल्स. म्युकस नेक सेल हा एक पहिला गॅस्ट्रिक म्युकोसाचा पार्ट झाला. तो म्युकस रिलीज करणार. म्युकसचा फंक्शन काय असणार? टू प्रोटेक्ट द इनर वॉल ऑफ युअर एलिमेंटरी कॅनल म्हणून आपण स्टमक म्हणून. ठीक आहे. पेप्टिक और चिप सेल्स, याचे ऑल्टरनेट नाव लक्षात ठेवायचं. पेप्टिक और चिप सेल. पी म्हणजेच हा प्रोएन्झाइम पेप्सिनोजेन. पी ने सुरुवात होईल लक्षात ठेवण्यासाठी म्हणून. हा प्रोएन्झाइम झाला म्हणजे ऍक्टिव्ह आहे का नाही. हा आता एचसीएल जेव्हा त्याच्यावरती ऍक्ट करेल तेव्हा तो ऍक्टिव्हेट होणार. क्लिअर आहे? म्हणजे चिप सेलचं काम काय झालं? पेप्सिनोजेन रिलीज करणं. आणि एचसीएल कुणावरती काम करणार? पेप्सिनोजेन वरती. आणि हाच पेप्सिनोजेन आता कशामध्ये कन्वर्ट होणार तर पेप्सिन मध्ये कन्वर्ट होणार. ऍक्टिव्ह एन्झाइम पेप्सिन. परायटल और ऑक्झेंटिक सेल्स, ऑब्वियसली याचं काम काय असणार? टू रिलीज एचसीएल अँड इंट्रिन्सिक फॅक्टर. 2 वर्ष अगोदर नीट मध्ये इंट्रिन्सिक फॅक्टर बद्दल प्रश्न विचारला होता. म्हणजेच व्हिटॅमिन B12 चे ऍब्झॉर्प्शन करण्यामध्ये कोण हेल्प करतं तर दॅट इज युअर इंट्रिन्सिक फॅक्टर. कोण रिलीज करतोय? परायटल और ऑक्झेंटिक सेल. कुणाला? एचसीएल आणि इंट्रिन्सिक फॅक्टरला. एचसीएलचं काम काय? टू ऍक्ट ऑन पेप्सिनोजेन अँड टू कन्वर्ट इनटू ऍक्टिव्ह फॉर्म दॅट इज पेप्सिन. क्लिअर? फॅक्टर इसेन्शियल फॉर ऍब्झॉर्प्शन ऑफ व्हिटॅमिन B12. कोणता फॅक्टर? इंट्रिन्सिक फॅक्टर. लक्षात ठेवायचंय. वेल, स्टमक स्टोअर द फूड फॉर 4 to 5 years. 4 ते 5 तास स्टमक मध्ये फूड राहणार. फूड मिक्सेस थरली विथ द ऍसिडिक गॅस्ट्रिक ज्यूस ऑफ द स्टमक बाय चर्निंग मूवमेंट ऑफ मस्क्युलर वॉल अँड कॉल्ड एज कायमी. कायमी म्हणजे काय? सेमी सॉलिड स्ट्रक्चर. ते फूड जे तुम्ही खाल्ले ते स्टमक मध्ये जाणार, त्याच्यामध्ये वेगवेगळे गॅस्ट्रिक ज्यूस मिक्स होणार आणि ते जे सेमी सॉलिड स्ट्रक्चर तयार होणार त्या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणायचे कायमी. आणि कायली
कायमी आणि कायली हे कुणाशी संबंधित आहे तर तुमच्या इंटेस्टाइनशी संबंधित हे स्ट्रक्चर असणार म्हणजे दॅट इज इन अ लिक्विड फॉर्म कायली इज अ लिक्विड एंड दिस कायमी इज अ सेमी सॉलिड फॉर्म चलो आगे बढ़ते हैं प्रोएंजाइम पेप्सिनोजेन ऑन एक्सपोजर टू HCl गेट कन्वर्टेड इनटू एक्टिव्ह पेप्सिन परत एक वेळा लिहू आपण पेप्सिनोजेन सांगितलंय पेप्सिनोजेन वरती कुणाची ऍक्शन झाली आहे तर HCl ची ऍक्शन झाली आहे आणि आता हा ऍक्टिव्ह पेप्सिन मध्ये याचं काय झालंय कन्वर्जन झालंय क्लियर चलो पेप्सिन कन्वर्ट्स प्रोटीन इनटू प्रोटिओजेस अँड पेप्टोन्स प्रोटीन्स या प्रोटीनचा डायजेस्टिव्ह एन्झाइम झाला पेप्सिन हा काय करतोय इथे लिहू आपण पेप्सिन याचं काम काय प्रोटिओजेस याच्या सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करणे अँड काय म्हणतो आपण त्याला प्रोटिओजेस अँड युअर वेल काय काय चुकतोय मी वेल आपण हे बघतोय प्रोटीन हा कन्वर्जन प्रोटिओजेस आणि तुमच्या पेक्टेन्स मध्ये त्याचं कन्वर्जन करणार पेक्टोजेस बरोबर आहे तर ह्या दोन मध्ये याचं कन्वर्जन तो करणार पेप्टोन्स मध्ये आय मीन मी पेक्टोजेस लिहिलंय पेप्टोन क्लियर ओके नेक्स्ट काय mucus and bicarbonate present in the gastric juice play important role in lubrication and protection from the action of HCl. HCl ची जो अटॅक होणार त्याने इरोजन होणार ते झीज होणार त्या इनर लेअर ऑफ युअर स्टमक तर त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम कोणाचं बायकार्बोनेट आयन्स आणि म्युकस म्युकस कोणापासून रिलीज झालाय तर तुमच्या म्युकस नेक सेल पासून रिलीज झालाय ओके HCl प्रोव्हाइड द ऍसिडिक एन्व्हायरमेंट बघा आपण सलाइवाचा पीएच 6.8 म्हटलो होतो आता गॅस्ट्रिक ऍसिडचा पीएच म्हणजे तुमच्या स्टमकचा पीएच किती झाला 1.8 आणि विच इज ऑप्टिमल फॉर पेप्सिन जर पेप्सिनला ऍक्टिव्हेट व्हायचं असेल तर दिस पीएच इज रिक्वायर्ड म्हणजे ऍसिडिक कंडिशन इज रिक्वायर्ड क्लियर रेनिन आता लहान मुलांमध्ये रेनिन इज प्रोटिओलायटिक एन्झाइम म्हणजेच इट डायजेस्ट प्रोटीन ठीक जे मिल्क फीडिंग चिल्ड्रन जे असतात म्हणजे ते छोटे जे मुलं जे असतील त्यांच्यामध्ये रेनिन एन्झाइम प्रेझेंट असणार आता या रेनिनला कन्फ्युज करायचं नाही हा रेनिन तुमच्या किडनीमध्ये प्रेझेंट असेल आणि RENIN दिस इज प्रोटिओलायटिक एन्झाइम फाउंड इन द गॅस्ट्रिक ज्यूस ऑफ इन्फंट्स म्हणजे 1 वर्षापर्यंतचे मुलं 1-2 वर्षापर्यंतचे मुलं त्यांच्यामध्ये कारण ते मिल्क त्यांचं मेन फूड काय असणार मिल्क तर मिल्क मध्ये जे प्रोटीन्स प्रेझेंट असतील त्याला डायजेस्ट करणे इट इज द फंक्शन ऑफ रेनिन एन्झाइम कुठे प्रेझेंट आहे गॅस्ट्रिक ज्यूस ऑफ इन्फंट्स which help in the digestion of milk proteins. Okay. Small amount of lipases are also secreted by gastric gland. Normally lipases हे फारशा क्वांटिटी मध्ये सिक्रेट होत नाही परंतु स्मॉल क्वांटिटी मध्ये लिपेजेस सुद्धा गॅस्ट्रिक ग्लँड ह्या सिक्रेट करणार आणि या लिपेजेसचं काम काय असणार डायजेशन ऑफ लिपिड क्लियर आहे थोडंसं फास्ट बोलते वेळी थोडंसं मे बी मागे पुढे बोलण्यात होऊ शकतं कन्सिडर करायचंय जरी बोलताना माझ्याकडून चूक झाली तरी इथे तर आपण पॉइंट आउट केलेलं आहेच पुढे जाऊ various types of movements are generated by the muscular layer of the small intestine ठीक these movements help in thorough mixing of the food with various secretion in the intestine and thereby facilitate digestion काय सांगितलं आपण की हे मस्क्युलर लेयर जो आहे स्मूथ मसलनी बनलेला आहे आणि स्मूथ मसलनी बनलेला असल्यामुळे त्याच्या मूवमेंट सुरू असणार इनव्हॉलंटरी मूवमेंट त्याची हेल्प कशामध्ये होणार मिक्सिंग ऑफ फूड मटेरियल विथ व्हेरियस इंटेस्टिनल ज्युसेस इंटेस्टाइन मध्ये जे काही सिक्रेशन असतील त्याच्यामध्ये फूड मिक्स व्हायला मस्क्युलरीज लेअरच्या स्मूथ मसल्स हेल्प करतील कारण ते सर्क्युलर आणि लॉन्जिट्युडिनल मसल प्रेझेंट असतात राईट बाईल पॅन्क्रियाटिक ज्यूस अँड द इंटेस्टिनल ज्यूस बाईल पॅन्क्रियाटिक ज्यूस आणि इंटेस्टिनल ज्यूस आर द सिक्रेशन्स रिलीज इनटू स्मॉल इंटेस्टाइनच्या ड्युओडेनम पार्ट मध्ये पॅन्क्रियाटिक ज्यूस सुद्धा आहे ना ठीक आहे गॉलब्लॅडरचा ज्यूस सुद्धा येणार आणि कुठे लिहिलंय मी बाईल झालाय हा इंटेस्टिनल ज्यूस हा तर इंटेस्टाइन मध्ये तयार होणार हे सगळे ज्युसेस कुठे रिलीज होणार तर ड्युओडेनम पार्ट ऑफ युअर स्मॉल इंटेस्टाइन वेल पॅन्क्रियाटिक ज्यूस अँड बाईल आर रिलीज थ्रू द हेपॅटो पॅन्क्रियाटिक डक्ट कशामध्ये रिलीज होतात ते ड्युओडेनम मध्ये रिलीज होतात का कारण आता अल्कलाइन नेचर इज रिक्वायर्ड इन ड्युओडेनम अल्कलाइन नेचर म्हणजे काय ज्यांचा पीएच हा अबोव 7 असणार आहे पॅन्क्रियाटिक ज्यूस कंटेन्स इनएक्टिव्ह एन्झाइम जो काय पॅन्क्रियाटिक ज्यूस तुमच्या ड्युओडेनम पार्ट मध्ये मिक्स होतोय बाईल सॉल्ट होतील बाईल पिगमेंट्स होतील त्यांचं फंक्शन असणार अल्कलिनिटी देणे अल्कलाइन नेचर इंटेस्टाइन मध्ये बनवणे तसंच पॅन्क्रियाटिक ज्यूस मधून जे काय एन्झाइम्स येतील ते कुठल्या स्वरूपात असतात दीज आर इन देअर इनएक्टिव्ह फॉर्म तर कोणते फॉर्म असतील ट्रिप्सिनोजेन आता ट्रिप्सिनोजेन म्हणजे हा ट्रिप्सिनला तयार करेल जेन म्हणजे तयार करणारा मग ट्रिप्सिनचं काम कोणामध्ये असणार प्रोटीन डायजेशन इन स्मॉल इंटेस्टाइन क्लियर कायमोट्रिप्सिनोजेन हा सुद्धा इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये
प्रोकार्बोक्सीपेप्टिडेजेस, ठीक आहे. नंतर अमायलेजेस अँड लिपेजेस अँड न्यूक्लिएजेस, all these are in its inactive form which has released into the small intestine through pancreatic juice. pancreatic juice चे कंटेंट्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. परत एक वेळा आपण रिपीट करू. ट्रिप्सिनोजेन, कायमोट्रिप्सिनोजेन, कार्बोक्सीपेप्टिडेजेस म्हणजे प्रो कार्बो, कारण इनएक्टिव्ह म्हणून प्रो कार्बोक्सीपेप्टिडेजेस, अमायलेजेस, लिपेजेस अँड न्यूक्लिएजेस, हे लक्षात ठेवायचं आहे. ट्रिप्सिनोजेन इज ऍक्टिव्हेटेड बाय एन्झाइम एंटरोकायनेस. इम्पॉर्टंट, ट्रिप्सिनोजेन हा तुमच्या पॅन्क्रियाटिक ज्यूसचा कंपोनंट आहे. कसा आहे ट्रिप्सिनोजेन? इट इज इनएक्टिव्ह फॉर्म. त्याला ऍक्टिव्हेट करण्याचं काम कोण करतंय तर एंटरोकायनेस. एंटरो म्हणजे इंटेस्टिनल मध्ये मूवमेंट करणारे एन्झाइम्स, एंटरोकायनेस. एंटरोकायनेस काय करतो? ट्रिप्सिनोजेनला ऍक्टिव्हेट करतोय बाय द विच इज सिक्रेटेड बाय इंटेस्टिनल म्युकोसा. परत हे एक इम्पॉर्टंट विचारू शकतील, एंटरोकायनेस हा कुणापासून रिलीज झालाय? म्युकोसा की सब म्युकोसा? तर इंटेस्टाइनच्या म्युकोसल लेअर पासून दिस एंटरोकायनेस इज रिलीज. आणि हा एंट्रोकायनेस ट्रिप्सिनोजेनला काय करतोय? कन्वर्ट करतोय ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये. आणि ऍक्टिव्ह फॉर्म कुठला असेल त्याचा? तर ऍक्टिव्ह फॉर्म इज ट्रिप्सिन, राईट. विच इन टर्न ऍक्टिव्हेट द अदर एन्झाइम्स इन द पॅन्क्रियाटिक ज्यूस. सी हियर, सिक्वेन्स लक्षात घ्या. काय झालंय? तुमचा ट्रिप्सिनोजेन हा कसा आहे? इनएक्टिव्ह आहे. याला ऍक्टिव्हेट करण्याचं काम कोणी केलं? एंट्रोकायनेसने केलं. एंट्रोकायनेसने ट्रिप्सिनोजेनला कशामध्ये कन्वर्ट केलंय? ट्रिप्सिन मध्ये कन्वर्ट केलंय. आणि आता हा ट्रिप्सिन त्या पॅन्क्रियाटिक ज्यूस मध्ये जे इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये असणारे एन्झाइम्स असतील त्यांचं काय करणार? ऍक्टिव्हेशन करणार. फायनली ऍक्टिव्हेशन कोणी केलं मग? तर ट्रिप्सिनने केलं. हे लक्षात ठेवा. ठीक, चलो. बाईल रिलीज्ड इनटू डिओडेनम. ऑलरेडी आपण सांगितलं की बाईल ज्यूस आणि पॅन्क्रियाटिक ज्यूस दोन्हीही डिओडेनम पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाइन त्याच्यामध्ये ओपन होणार. काय प्रेझेंट असणार बाईल ज्यूस मध्ये? बाईल पिगमेंट. बाईल पिगमेंट बिलिरुबिन, बिलिव्हर्डिन कुणापासून तयार होतात? दीज आर प्रोड्यूस्ड बाय ब्रेकडाऊन ऑफ हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनचं लिव्हर मध्ये ब्रेकडाऊन होणार, त्याच्यापासून बिलिरुबिन, बिलिव्हर्डिन हे पिगमेंट्स तयार होतील, जे की तुमच्या कॉन्सन्ट्रेट कुठे झाले? तर बाईल ज्यूस मध्ये कॉन्सन्ट्रेट झाले. मग एक तर बाईल पिगमेंट असतील, बाईल सॉल्ट्स असतील आणि कोलेस्ट्रॉल, फॉस्फोलिपिड्स, बट नो एन्झाइम. इम्पॉर्टंट, बाईल ज्यूस मध्ये काय ऍब्सेंट असेल हे विचारू शकतात. तर काय ऍब्सेंट असणार? एन्झाइम्स आर ऍब्सेंट. काय प्रेझेंट आहे? फॉस्फोलिपिड्स आहे, कोलेस्ट्रॉल आहे, बाईल सॉल्ट, बाईल पिगमेंट. These structures are, these substances are present in bile juice except enzyme. बाईलचं काम काय? बाईल हेल्प्स इन इमल्सिफिकेशन ऑफ फॅट. इमल्सिफिकेशन करणे म्हणजे त्याचं ट्रिच्युरेशन करणे, त्याला ब्रेकडाऊन करणे. तर ब्रेकिंग डाऊन ऑफ फॅट इनटू व्हेरी स्मॉल मिसल्स. खलबत्ता असतो त्याला मॉर्टर आणि पेसल म्हणतात. मॉर्टर मध्ये जर तुम्ही ऑइली सबस्टन्स टाकला आणि त्याला जर चांगलं घुटलं किंवा त्याला ब्रेक केलं तर असा तडतड आवाज येईल. म्हणजेच काय की त्यांचे छोटे छोटे पार्टिकल तयार होतात आणि त्या पार्टिकलला म्हणायचं मिसल. आता मिसल्स तयार करणे हे काम कोणाचं झालं? मग बाईलचं. त्यालाच म्हणतो आपण इमल्सिफिकेशन ऑफ फॅट, कन्व्हर्जन ऑफ फॅट इनटू स्मॉल पार्टिकल्स कॉल्ड एज मिसल्स, राईट. बाईल ऑल्सो ऍक्टिव्हेट्स लिपेजेस. बाईलचं अनदर फंक्शन विचारू शकतील, कंबाईन फंक्शन विचारू शकतील. बाईलने एक तर काम काय केलं? इमल्सिफिकेशन केलं फॅटचं, म्हणजेच मिसल्स तयार केले. आणि सेकंड फंक्शन काय? ऍक्टिव्हेशन ऑफ लिपेजेस एन्झाइम. वेल, ओके. इंटेस्टिनल म्युकोसल एपिथेलियम हॅज गॉबलेट सेल्स. ह्या गॉबलेट सेल्स अजून तुमच्या स्टमक मध्ये सुद्धा प्रेझेंट होतात. म्युकस सिक्रेटिंग विच सिक्रेट म्युकस. मग गॉबलेट सेल्स कुठे प्रेझेंट आहे? एपिथेलियम ऑफ इंटेस्टाइन. काय रिलीज केलाय? तर म्युकस रिलीज केलाय. Secretions of the brush border cells of the mucosa along with the secretion of goblet cell constitute succus entericus or त्यालाच म्हणायचं intestinal juice. विचारतील succus entericus किंवा intestinal juice हा कशाने तयार झालाय? कशाने तयार झालाय? Secretions of brush border cells of mucosa. ज्या ब्रश बॉर्डर सेल्स आहेत म्युकोसाच्या ब्रश बॉर्डर सेल्स, ठीक, ते सिक्रेशन रिलीज करतील अलॉंग विथ सिक्रेशन ऑफ गॉबलेट सेल. म्हणजे गॉबलेट सेलचं सिक्रेशन काय झालं? म्युकस. हे म्युकस आणि म्युकोसल लेअर ऑफ इंटेस्टाइन यांच्या दोघांचे जे सिक्रेशन कंबाईन होतात त्याला म्हणायचं सक्कस एंट्रिकस ऑर इंटेस्टिनल ज्यूस. These juice contains या सक्कस एंट्रिकस चे कंपोनेंट सुद्धा विचारू शकतील. व्हरायटी ऑफ एन्झाइम्स लाईक डायसॅकराइड्स. डायसॅकराइड मध्ये एक्झाम्पल माल्टेज. एसी लागले की एन्झाइम समजायचं. आणि हा माल्टोज काय? इट इज अ डायसॅकराइड, राईट. मग डायसॅकराइडेजेस किंवा डायपेप्टिडेजेस, लिपेजेस आणि न्यूक्लिओसाइडेजेस हे कंपोनेंट्स तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कुणाचे कंपोनेंट आहेत? इंटेस्टिनल ज्यूस और सक्कस एंटरिकस. कशाने बनलेला होता? म्युकस गॉबलेट सेलचा म्युकस आणि इंटेस्टिनल ब्रश बॉर्डर एपिथेलियमचे सिक्रेशन्स. ओके. म्युकस along with bicarbonate ion from the pancreatic from the pancreas
protect the intestinal mucosa from the acid as well as provide alkaline medium. Alkaline medium बघा 7.8. 1.8 हा pH होता तुमचा स्टमकचा. 6.8 it was the pH of saliva and 7.8 it is the pH of intestine. ठीक आहे, याच्यावर कळेल ना तुम्हाला. 7.8 अल्कलाइन, 6.8 माइल्ड ऍसिडिक, ठीक, आणि हा स्ट्रॉंगली ऍसिडिक जो की स्टमक मध्ये प्रेझेंट असेल. ओके, फॉर एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटीज. आता हा जो 7 pH हा अल्कलाइन आहे, हा कशासाठी गरजेचा असतो इंटेस्टाइन मध्ये? फॉर एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटीज. मी जिथे जिथे हायलाइट करतोय ते आपण नॉर्मली वाचतो, परंतु ते आपल्या मेमरीतून स्किप होण्याचे चान्स असतात, राईट. सब म्युकोसल ग्लँड्स कॉल्ड एज ब्रुनर्स ग्लँड ऑल्सो हेल्प इन दिस. ठीक आहे, एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी करण्यासाठी किंवा अल्कलाइन एन्व्हायरमेंट तयार करण्यासाठी या सब म्युकोसा लेअर मधल्या ग्लँड सुद्धा आहेत. जसं आपण बोललो की सब म्युकोसा ऑफ ड्युओडेनम त्याच्यामध्ये सुद्धा ग्लँड प्रेझेंट असतात. तर इंटेस्टाइनच्या सब म्युकोसामध्ये ज्या ग्लँड प्रेझेंट असतील त्या ग्लँड म्हणजे तुमच्या ब्रुनर्स ग्लँड. कशामध्ये हेल्प करतात? फॉर मेंटेनिंग द अल्कलाइन पीएच ऑफ स्मॉल इंटेस्टाइन. पुढे जाऊ. प्रोटीन्स, proteases, peptones, partially hydrolyzed proteins in chyme reaching to intestine are acted upon by proteolytic enzymes of pancreatic juice as given below. आपण ऑलरेडी सांगितलं की या पॅन्क्रियाटिक ज्यूसचे कंपोनंट जे ड्युओडेनम मध्ये आले किंवा स्मॉल इंटेस्टाइन मध्ये आले, ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर त्या जे सकसेंट्रिकस होतं त्यांच्यामध्ये काय होतं? डायसॅक्रिडेजेस होते, लिपेजेस होते, प्रोटीएजेस होते. त्यांचं काम काय असणार की आता जे सिम्प्लिफाय मटेरियल झाले त्याला अजून सिम्पलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करणे. तुमच्या एनसीईआरटी मधलेच ह्या सगळ्या काय म्हणतो रिएक्शन्स बनवता याला, त्या पूर्ण डायजेस्टिव्ह प्रोसेस आपण इथे घेतल्या. सी इयर लक्षात काय ठेवायचं आहे? प्रोटीन्स, पेप्टोन्स अँड प्रोटिओजेस या तिन्हीचं. आता प्रोटीन पासून ऑलरेडी आपण अगोदरच बोललो की जेव्हा त्यांच्यावरती ट्रिप्सिन काम करणार, तर ट्रिप्सिन पासून काय तयार झाले होते? पेप्टोन्स आणि प्रोटिओजेस. पण हे एकदम सिम्पलर आहेत का? नाही. सिम्पलर फॉर्म म्हणजे डायपेप्टाइड असणार. तर या तिन्ही प्रोटीन वरती काम करणारा कोण असणार? ट्रिप्सिन, कायमोट्रिप्सिन और कार्बोक्सीपेप्टिडेज. त्याच्यापासून डायपेप्टाइड्स तयार होतील. हे एकदम इम्पॉर्टंट आहे, त्याच्याकडे आपण नॉर्मली बघत नाही. ठीक आहे ना. तर कार्बोहायड्रेट्स इन द कायमी आर हायड्रोलाइज्ड बाय पॅन्क्रियाटिक अमायलेज इनटू डायसॅकराइड्स. जशाला तसं फक्त तुम्हाला याला रिपीट करायचं आहे. आता याच्यामध्ये सिंपल गोष्ट काय लक्षात ठेवण्यासाठी, सी हियर काय सांगू शकतो आपण? इथे बघा, पॉलिसॅकराइड्स म्हणजे स्टार्च कशामध्ये कन्वर्ट झाले? डायसॅकराइड्स. अमायलेज काय? कार्बोहायड्रेट ब्रेकिंग एन्झाइम आहे. म्हणजे लक्षात ठेवू शकता अमायलेज जर आलं तर पॉलिसॅकराइडचं डायसॅकराइड बनणार. क्लिअर? जसं की आपण बोललो स्टार्च माउथ कॅव्हिटीमध्ये स्टार्चचं कन्व्हर्जन सलवरी अमायलेजने कशामध्ये केलं? तर तुमच्या माल्टोज मध्ये केलं. सिंपल. आणि माल्टोज इज अ डायसॅकराइड. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. फॅट्स आर ब्रोकन डाऊन बाय लिपेजेस. कारण लिपिड म्हणजे इट इज अ फॅट, मग लिपेजेस आला की फॅट समजा. विथ द हेल्प ऑफ बाइंड इनटू डाय अँड मोनोग्लिसराइड्स. डायग्लिसराइड किंवा मोनोग्लिसराइड असे सिम्पलर फॉर्म मध्ये हे लिपेजेस कन्वर्ट करतील तुमच्या फॅट्सला. ओके. न्यूक्लिएजेस इन द पॅन्क्रियाटिक ज्यूस ऍक्ट्स ऑन द न्यूक्लिक ऍसिड. म्हणजे थोडक्यात जे ज्याला ब्रेक करायचं त्याचं नाव त्या एन्झाइम मध्ये दिलंय. दॅट्स ऑल. पुढे हे सुद्धा नेक्स्ट एक्झाम्पल बघून घ्या. आता डायपेप्टाइड आहे तर एन्झाइम कुठला असणार? डायपेप्टिडेज. व्हेरी सिंपल. आणि त्याच्यापासून अमिनो ऍसिड तयार होईल. आता पेप्टिडेज म्हणजे काय? अमिनो ऍसिड मधली लिंकेज, बरोबर ना. तर मग समजू शकता डायपेप्टाइडचं कन्वर्जन अमिनो ऍसिड होईल डायपेप्टिडेजेस. माल्टोज साठी माल्टेज, ते ग्लुकोज आणि ग्लुकोज या दोन युनिट पासून बनलेला होता. लॅक्टेज ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज. वेल, सुक्रेस ग्लुकोज आणि फ्रक्टोज. कंपोनंट महत्वाचे आहेत. कोणती शुगर कोणत्या दोन मोनोसॅकराइडने बनलेली आहे ते. न्यूक्लिओटाइडेजेस काहीच वेगळं नाहीये. कशामध्ये कन्वर्ट होईल? न्यूक्लिओसाइड. आता न्यूक्लिओसाइडला ब्रेक करायचं तर न्यूक्लिओसाइडेजेस आणि त्याचा कन्वर्ट होईल शुगर आणि बेसेस ज्याच्यापासून तयार झाले होते ते. नंतर काय? डाय अँड मोनोग्लिसराइड यांचं कन्वर्जन. ऑब्विसली दीज आर द टाइप्स ऑफ फॅट्स. पण त्याच्यावरती लिपेजेस काम करतात. मग फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल, दिस इज द सिम्पलेस्ट फॉर्म. हे सुद्धा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आले, हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आले. क्लिअर आहे? म्हणजेच इन शॉर्ट डायजेशनचा पर्पज जो होता की कॉम्प्लेक्स केमिकल फूड इज कन्वर्टेड इनटू सिम्पलर ऍब्झॉर्बेबल फॉर्म. ज्याच्यापासून ते कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार झाले होते त्या स्ट्रक्चर मध्ये त्याचं कन्वर्जन म्हणजे डायजेशन. क्लिअर? ओके. द ब्रेकडाउन ऑफ बायोमायक्रोमॉलिक्युल्स मेन्शन्ड अबव अकर्स इन द ड्युओडेनम रिजन. इम्पॉर्टंट. हे जे काय आपण मेन्शन केलेत की डायसॅकराइड्सचं मोनोसॅकराइड मध्ये कन्वर्जन झालंय, बरोबर की नाही, किंवा फॅटी ऍसिड ग्लिसरॉल तयार झाले, अमिनो ऍसिड्स तयार झालेत,
ह्याचे सगळे प्रोसेसेस होत आहेत. कुठे होत आहेत? डिओडेनम. बरोबर ना? का डिओडेनम मध्ये? कारण डिओडेनम पार्ट मध्ये सगळा पॅन्क्रियाटिक ज्यूस आणि बाईल ज्यूस हा पोर झाला होता, तिथेच तो ओतल्या गेला होता. राईट. सिंपल सबस्टन्सेस thus formed are absorbed in the jejunum and ileum. लक्षात घ्यायचंय, डिओडेनम मध्ये काय झालंय? ब्रेकडाऊन झालंय आणि त्यांचं ऍब्झॉर्प्शन कुठे सुरू झालंय? जेजुनम सेकंड पार्ट आणि इलियम हायली फोल्डेड सरफेस एरिया ज्याचा मॅक्सिमम असेल, या दोन पार्ट मध्ये आता ऍब्झॉर्प्शन स्टार्ट होणार. ब्रेकडाऊन डिओडेनम मध्ये आणि जेजुनम आणि इलियम मध्ये त्यांचं काय होणार? ऍब्झॉर्प्शन सुरू होणार ऑफ द स्मॉल इंटेस्टाइन. ओके. Undigested and unabsorbed substances are passed to the large intestine. लार्ज इंटेस्टाइन मधलं कुठलं डायजेशन वगैरे होत नाही, फक्त लार्ज इंटेस्टाइन मध्ये देयर इज ऍब्झॉर्प्शन. कुणाचं ऍब्झॉर्प्शन आहे? वॉटरचं आणि सॉल्टचं. बाकी फूड वगैरे लार्ज इंटेस्टाइन मध्ये ऍब्झॉर्ब होणार नाही. वेल, नो सिग्निफिकंट डायजेस्टिव्ह ऍक्टिव्हिटी अकर इन लार्ज इंटेस्टाइन. सी, डायजेस्टिव्ह ऍक्टिव्हिटी लार्ज इंटेस्टाइन मध्ये फारशी अशी होत नाही. फंक्शन्स ऑफ लार्ज इंटेस्टाइन आर, काय फंक्शन्स आहेत? ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर, मिनरल्स अँड सर्टेन ड्रग्स. आताच बोललो आपण, मिनरल म्हणजे सॉल्ट, वॉटर आणि ड्रग्स, काही पर्टिक्युलर ड्रग्स त्यांचं ऍब्झॉर्प्शन स्मॉल इंटेस्टाइन मध्ये होणार. जसे की अल्कोहोल सुद्धा स्मॉल इंटेस्टाइन मध्ये ऍब्झॉर्ब होईल. सिक्रेशन ऑफ म्युकस विच हेल्प इन अधेरिंग द वेस्ट अनडायजेस्टेड फूड. आता त्याच्यामध्ये म्युकस सिक्रेट होतोय लार्ज इंटेस्टाइन मध्ये. तो म्युकस काय करणार? जे अनडायजेस्टेड फूड आहे त्याला कसं चिकटसं बनवणार. अधेरिंग म्हणजे ते काय एकमेकाला ग्लू झाले पाहिजे, चिपकले पाहिजे, सो दॅट देयर वुड बी इझी डिफिकेशन. ठीक. अनडायजेस्टेड अनएब्झॉर्बेबल सबस्टन्सेस आर कॉल्ड फिसेस. जे डायजेस्ट झाले नाही, अनडायजेस्टेड त्याला फिसेस म्हटले. एंटर इनटू द सिकम ऑफ द लार्ज इंटेस्टाइन. आणि सिकम मध्ये काय होणार? ते टेम्पररी स्टोअर होणार. टेम्पररी स्टोरेज ऑफ वेस्ट मटेरियल. क्लिअर? ओके. थ्रू इलिओसिकल वॉल, महत्वाचं आहे, जेव्हा अनडायजेस्टेड फूड हे एंटर करणार कुठे? सिकम मध्ये. ठीक. तर सिकम मध्ये जी वॉल, ज्या वॉलच्या मदतीने जाणार, दॅट वॉल इज इलिओसिकल वॉल. का? कारण कन्सिडर करा, हे स्मॉल इंटेस्टाइन होतं आणि हा पार्ट होता त्याचा इलियम. ठीक आहे. आणि याच्यानंतर जे स्ट्रक्चर सुरू झालं होतं त्याला काय म्हणतो आपण? कारण सिकम, कोलॉन आणि रेक्टम असे तीन पार्ट केले होते आपण. तर या पार्टला म्हणा तुम्ही सिकम. तर यांच्या जंक्शनला जी असणार ती वॉल कोणती असणार? इलिओसिकल वॉल. हे महत्वाचं आहे, वॉल लक्षात ठेवायची आहे. वेल, which prevents the backflow of fecal matter. It is temporarily stored in the rectum for till defecation. Temporary storage बोललो आपण सिकमला. क्लिअर? पुढे जाऊ. इथे सुद्धा हायलाइट केलेले पॉइंट्स तुम्हाला बघायचे. काय सांगितलंय? आता कंट्रोल, ह्या डायजेस्टिव्ह ऍक्टिव्हिटीचा कंट्रोल कसा होतो किंवा त्याला कोण कंट्रोल करतो? तर ऍक्टिव्हिटीज ऑफ द जीआय ट्रॅक्ट आर अंडर न्यूरल अँड हॉर्मोनल कंट्रोल. नर्वस कंट्रोल आणि केमिकल कंट्रोल दोन्हीचा रोल सुद्धा गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टचे जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये हेल्प करतात. द साइट, स्मेल अँड द प्रेझेन्स ऑर द प्रेझेन्स ऑफ फूड इन ओरल कॅव्हिटी कॅन स्टिम्युलेट द सिक्रेशन ऑफ सलायवा. सलायवाचं सिक्रेशन कशावरून होऊ शकतं? तर स्मेल आल्यानंतर किंवा बघितल्यानंतर ते याच्यामध्ये सांगितलंय. वेल, गॅस्ट्रिक अँड इंटेस्टिनल सिक्रेशन्स आर ऑल्सो सिमिलरली स्टिम्युलेटेड बाय न्यूरल सिग्नल. न्यूरल सिग्नल जे इंटेस्टाइन आणि तुमच्या स्टमक मध्ये जे काही सिक्रेशन्स होतात ते सुद्धा न्यूरल सिग्नलच्या माध्यमातून होतात. म्हणजे नर्वस कंट्रोलनेच ते कंट्रोल होणार. राईट. मस्क्युलर ऍक्टिव्हिटीज ऑफ द डिफरंट पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल कॅन ऑल्सो बी मॉडरेटेड बाय न्यूरल मेकॅनिझम बोथ लोकल अँड थ्रू सीएनएस. इंटेस्टाइन, एलिमेंटरी कॅनल याचे जे काही कॉन्ट्रॅक्शन्स होतील, रिलॅक्सेशन्स होतील, ज्या काही ऍक्टिव्हिटी होतील, ह्या सुद्धा लोकल किंवा सेंट्रल नर्वस सिस्टम यांच्या सिग्नलिंगने त्या कंट्रोल होणार. इतकंच लक्षात ठेवायचं आहे. हॉर्मोनल कंट्रोल ऑफ द सिक्रेशन ऑफ डायजेस्टिव्ह ज्युसेस इज कॅरीड आउट बाय लोकल हॉर्मोन. जे काय तुमच्या स्कॅटर्ड एंडोक्राइन ग्लँड्स किंवा ग्लँड प्रेझेंट असतात तुमच्या स्टमक आणि इंटेस्टाइन मध्ये, तर त्या झाल्या लोकल ग्लँड्स आणि त्यांचे हॉर्मोन काय झाले? लोकल हॉर्मोन. तर हे लोकल हॉर्मोन काय करणार? सिक्रेशन ऑफ डायजेस्टिव्ह ज्युसेस कंट्रोल करणार. वेल, प्रोड्यूस्ड बाय द गॅस्ट्रिक अँड इंटेस्टिनल म्युकोसा. वेल, आगे बढ़ते हैं. ऍब्झॉर्प्शन ऑफ डायजेस्टेड फूड. आता ऍब्झॉर्प्शन कसं होतं? कुठली ऍक्टिव्ह प्रोसेस आहे, कुठली पॅसिव्ह आहे, हे लक्षात घ्यायचं. ठीक. इट इज, आता हे जे ऍब्झॉर्प्शन होणार तीन प्रोसेसने होणार. पॅसिव्ह आहे, ऍक्टिव्ह आहे, फॅसिलिटेटेड ट्रान्सपोर्ट सुद्धा आहे. ठीक. आता हे काही एक्सप्लेन करण्यासारखा पॉईंट नाही. फॅसिलिटेटेड डिफ्युजन मध्ये कॅरियर्स लागतात किंवा त्यांना ग्रेडियंट लागतो, ते आपण इथे डिस्कस करणार नाही. फक्त तीन प्रकारे फूड विल बी ऍब्झॉर्ब्ड इन अ ब्लड. तर पॅसिव्ह, ऍक्टिव्ह आणि फॅसिलिटेटेड.
स्मॉल अमाऊंट ऑफ मोनोसॅकराइड्स, हे इम्पॉर्टंट आहे, इथे कन्फ्युज होऊ शकतं कारण कॉमन सुद्धा गोष्टी तिन्ही प्रोसेसमध्ये येतात, जसं की ग्लुकोज, अमिनो ऍसिड्स, सम इलेक्ट्रोलाइट्स लाईक क्लोराइड आयन्स आर ऍब्सॉर्ब बाय सिंपल डिफ्युजन. मग सिंपल डिफ्युजन कोण कोण आला? ग्लुकोज आला, अमिनो ऍसिड्स आले आणि सम इलेक्ट्रोलाइट्स आले. एकदम टिप ऑफ टंग असलं पाहिजे, माहिती असलं पाहिजे. पॅसेज ऑफ दिस सबस्टन्सेस इनटू ब्लड डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. माहिती हायर टू लोअरच ट्रान्सफर होणार, म्हणजे यांच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट लागणार का? हे अमिनो ऍसिड, ग्लुकोज आणि इलेक्ट्रोलाइट हे कुठे जास्त असणार आहेत? ऑब्व्हियसली ब्लड मध्ये, सॉरी युअर इंटेस्टाईन मध्ये. त्याच्यामधून आता ब्लड मध्ये याची क्वांटिटी कमी आहे, म्हणजे ग्रेडियंट तयार झाला, म्हणून इंटेस्टाईन कडून कुठे जाणार? ब्लड कडे ट्रान्सफर होणार. म्हणून आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट इज रिक्वायर्ड फॉर दिस सिंपल डिफ्युजन प्रोसेस. सम सबस्टन्सेस लाईक ग्लुकोज, आता वेल इथे सुद्धा ग्लुकोज, इथे सुद्धा ग्लुकोज, अमिनो ऍसिड्स, इथे पण अमिनो ऍसिड्स आहेत, आर ऍब्सॉर्ब विथ द हेल्प ऑफ कॅरियर प्रोटीन्स. आणि कॅरियर प्रोटीन्सच्या मदतीने झालं, जर एनर्जी लागत नसेल तर त्याला आपण म्हणतो फॅसिलिटेटेड डिफ्युजन. सी कॉमन थिंग्स बघा, सिंपल डिफ्युजन ह्या दोघांचं होतंय, इकडे सुद्धा फॅसिलिटेटेड डिफ्युजन सुद्धा त्यांचं होणार. सी फॅसिलिटेटेड ट्रान्सपोर्ट, ठीक आहे ना. म्हणजे सांगण्याचा मुद्दा की हे कॉमन गोष्टी आल्यानंतर तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. आता सिंपल डिफ्युजन मध्ये इलेक्ट्रोलाइट ऍड करून टाका, हे दोन कॉमन आहेत. फॅसिलिटेटेड डिफ्युजन मध्ये ग्लुकोज आहे, अमिनो ऍसिड आहे, तर हे सरळ सरळ फॅसिलिटेटेड डिफ्युजन म्हणा. वेल, ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर डिपेंड्स अपॉन ऑस्मोटिक ग्रेडियंट. ऑस्मोटिक ग्रेडियंट म्हणजे जिकडे जास्त वॉटर असेल त्याच्याकडून कमी वॉटरकडे ते ट्रान्सफर होणार. दॅट्स इट. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट अकर्स अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. माहिती आहे तुम्हाला, हेच रिक्वायर्स एनर्जी, कारण ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये कॅरियर तर लागतील पण लोअर टू हायर ट्रान्सफर होणार, म्हणजे एनर्जी सुद्धा लागणार. व्हेरियस न्यूट्रिएंट्स लाईक, परत आला अमिनो ऍसिड बघा, म्हणजेच सिंपल डिफ्युजन मध्ये आहे, फॅसिलिटेटेड ट्रान्सपोर्ट मध्ये आहे आणि आता ह्या ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये सुद्धा आहे. वेल, न्यूट्रिएंट लाईक अमिनो ऍसिड, मोनोसॅकराइड सुद्धा रिपीट झाला, लाईक ग्लुकोज, म्हणजे ग्लुकोज, अमिनो ऍसिड तिन्ही मध्ये कॉमन करून घ्या. वेल, इलेक्ट्रोलाइट्स लाईक सोडियम आर ऍब्सॉर्ब इनटू ब्लड बाय दिस मेकॅनिझम. कोणता मेकॅनिझम? ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. सिंपल डिफ्युजन मध्ये क्लोराइड आयन होते, ठीक आहे, पण सोडियम आयन्स कुठे? ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये. कॅरियर प्रोटीन लागणार, सोडियम पोटॅशियम पंप जसा असतो त्या टाइप मध्ये, राईट. तर ग्लुकोज आणि अमिनो ऍसिड तिन्ही मध्ये कॉमन, इलेक्ट्रोलाइट सिंपल डिफ्युजन आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये कॉमन. फक्त सिंपल डिफ्युजन मध्ये क्लोराइड आयन गेले होते आणि इकडे आता सोडियम आयन ऍब्सॉर्ब झाले. वेल, फॅटी ऍसिड अँड ग्लिसरॉल्स बीइंग इन्सोल्युबल आहे. फॅटी ऍसिड अँड ग्लिसरॉल कॅनॉट बी ऍब्सॉर्ब इनटू ब्लड. ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब होत नाही. मग कोणत्या स्वरूपात जातात? तर दीज आर लॅक्टिल, जे बोललो होतो आपण, तर लॅक्टिलच्या स्वरूपात ते ऍब्सॉर्ब होतील, राईट. दे आर फर्स्ट इनकॉर्पोरेटेड इनटू स्मॉल ड्रॉपलेट्स कॉल्ड मिसल्स. आपण सांगितलं होतं बाईल ज्यूस, बाईल ज्यूसचं फंक्शन काय होतं? बाईल सॉल्टचं की इमल्सिफिकेशन ऑफ फॅट. इमल्सिफिकेशन ऑफ फॅट म्हणजे काय? की फॅट असेल तर या फॅटचंच काय केलं? असे छोटे छोटे तुकडे केले, या तुकड्यांनाच तुम्ही काय म्हणणार? मिसल्स म्हणणार. क्लिअर आहे. आणि या प्रोसेसला काय म्हटले होते? इमल्सिफिकेशन. कारण ती इन्सोल्युबल असल्यामुळे ब्लड मध्ये डायरेक्ट ऍब्सॉर्ब होत नाही, अगोदर इमल्सिफिकेशन होईल, मिसल्स तयार होतील. सीआर इंटेस्टिनल म्युकोसामध्ये गेले आणि इंटेस्टिनल म्युकोसामध्ये कोण आहे? विलाय, आणि विलाय नंतर मायक्रोविलाय. वेल, दे आर रिफॉर्म्ड इनटू व्हेरी स्मॉल प्रोटीन कोटेड फॅट ग्लोब्युल्स कॉल्ड एज कायलोमायक्रॉन्स. आता यालाच मी खाली घेतोय, परत मी इथे काढतोय, मोठे काढलेत आणि याच्यामध्ये आता हे कोण आहेत? ठीक आहे, एक मिनिट, जास्त घाई पण नको, हे समजून घ्यावं लागेल. हे मी काढले प्रोटीनचे कोट, असे काढतोय मी, समजावे म्हणून. तर या प्रोटीन कोट मध्ये हे जे तुमचे मिसल्स दिसत आहेत, तर मिसल असे कोट झालेत. आता सगळे एकत्र काढायला नको खरं तर, चला एक एकच काढू. हे प्रोटीनचे मॉलिक्यूल, मिसल्सचे मॉलिक्यूल, आणि हा काय झाला? प्रोटीन कोट. प्रोटीन कोट, ठीक. आणि हे जे स्ट्रक्चर तयार झालंय, ते आता या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणायचं कायलोमायक्रॉन. कशाला म्हणणार कायलोमायक्रॉन? कायलोमायक्रॉन म्हणजे दिस फॅट ग्लोब्युल्स म्हणजे मिसल्स विच आर कोटेड बाय प्रोटीन कोट. प्रोटीन कोटनी या मिसलला जर कव्हर केलं तर दॅट स्ट्रक्चर इज युअर कायलोमायक्रॉन विच आर ट्रान्सपोर्टेड इनटू द लिम्फ वेसल, लॅक्टिल. आता जे लॅक्टिल बोललो होतो आपण, विलायमध्ये जे लॅक्टिल प्रेझेंट असतील, तर लॅक्टिल मध्ये आता कायलोमायक्रॉन ओढले जाणार. का? कारण आता याच्यावरती प्रोटीनचा कोट आहे आणि मेम्ब्रेनचं नेचर कसं असतं? लिपोप्रोटीन. तर प्रोटीनेशियस मटेरियल हा त्याला आतमध्ये एंट्री करू देईल. These lymph vessels ultimately release the absorbed substances into blood stream. आता हे जे काय तुमचे असतील ह्या लिम्फ वेसल्स, तर हे इन्सोल्युबल मटेरियल होतं, त्याला कोट झालं, आता ते ब्लड स्ट्रीम मध्ये आणून त्यांनी सोडून दिलं. क्लिअर? Absorption of substances takes place in different part of alimentary canal like mouth, stomach, small intestine and large intestine.
वेगवेगळ्या पार्टमध्ये, माउथमध्ये सुद्धा ऍब्झॉर्प्शन स्टार्ट होऊन जातं, बरोबर की नाही. नंतर स्टमकमध्ये काही सबस्टन्सेस ते ऍब्झॉर्ब होतील, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये सगळ्यात जास्त होतील, आणि काही प्रमाणात नॉट सिग्निफिकंट अमाऊंट पण ते लार्ज इंटेस्टाईनमध्ये सुद्धा ऍब्झॉर्ब होतील. कोणते आहेत तर इथे हा तुम्हाला चार्ट दिलेला आहे, तर हा चार्ट तुम्हाला बघणं गरजेचं आहे. क्लिअर. मॅक्सिमम ऍब्झॉर्प्शन अकरिंग स्मॉल इंटेस्टाईन बोललो आपण. समरी ऑफ ऍब्झॉर्प्शन इथे दिले बघा. तिन्ही हे नीट करून घ्या, याला मी इथे एक्सप्लेन करत नाही, ऑलरेडी भरपूर वेळ झालेला आहे. तर ह्या चार्ट सुद्धा नीट बघून घ्यायचा. फॉर एक्झाम्पल लार्ज इंटेस्टाईन मध्ये आपण सांगितलं की फारसं ऍब्झॉर्प्शन होत नाही, परंतु काय होतं, वॉटर होणार, वॉटर आणि सॉल्ट ऍब्झॉर्ब होतात हे आपण सांगितलं, बरोबर की नाही. आणि सम ड्रग्स, तर सम ड्रग्स, मिनरल अँड वॉटर इतकेच फक्त तुमच्या लार्ज इंटेस्टाईन मध्ये ऍब्झॉर्ब होणार. चला बघूनच घेऊ. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये काय, तर न्यूट्रिएंट्स, वेल खालीच घेऊ आपण. वेल सी, ग्लुकोज, फ्रक्टोज, फॅटी ऍसिड्स, ग्लिसरॉल, अमिनो ऍसिड्स, हे इतके सबस्टन्सेस स्मॉल इंटेस्टाईन मध्ये होतील. काय करा, लार्ज इंटेस्टाईनचं फक्त वॉटर, मिनरल आणि सम ड्रग्स इतकं लक्षात ठेवा. बाकीचे जे सिम्पलर फॉर्म आहेत ते स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. आणि स्टमक मध्ये पर्टिक्युलरली बघा, इथे अल्कोहोल डिफरन्शिएट करू शकता तुम्ही. काही सिंपल शुगर ह्या सुद्धा स्टमक मध्ये ऍब्झॉर्ब होतील, आणि वॉटर तर होणारच होणार, बरोबर ना. आणि माउथ कॅव्हिटी मध्ये, हा हे इम्पॉर्टंट आहे, माउथ कॅव्हिटी मध्ये पर्टिक्युलरली ड्रग्सच ऍब्झॉर्ब होतील. सर्टन ड्रग्स coming in contact with the mucosa of mouth and lower side of the tongue are absorbed into the blood capillaries lining them. म्हणजे जसं की नायट्रोग्लिसर ड्रग असेल, हा ड्रग हार्ट अटॅक आल्यानंतर इमिडिएटली त्याला ग्लिसराइल नायट्रेट सुद्धा म्हणतात, ठीक आहे ना, अंडर द टंग ठेवतात, म्हणजे तो माउथ कॅव्हिटी मध्ये ऍब्झॉर्ब होतोय. तर शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा, सगळे सिम्पलर फॉर्म मध्ये न्यूट्रिएंट असतील ते इथे ऍब्झॉर्ब होतील. वॉटर, मिनरल आणि काही ड्रग लार्ज इंटेस्टाईन मध्ये. स्टमक मध्ये पर्टिक्युलरली अल्कोहोल, वॉटर हे ऍब्झॉर्ब होणार आहे, काही प्रमाणामध्ये ड्रग्ज होतील. आणि माउथ कॅव्हिटी मध्ये पर्टिक्युलरली ड्रग्ज ऍब्झॉर्ब होतील. ठीक, आगे बढ़ते हैं. absorbed substances finally reach the tissues which utilize them. आता सेल पर्यंत, टिश्यू पर्यंत गेलेत, तिथे वापरले गेलेत, आणि त्या प्रोसेसला म्हणायचं असिमिलेशन. फायनल पर्पज काय होता की फूडचं कॉम्प्लेक्स सिंपल बनवायचं आणि प्रत्येक सेल आणि टिश्यू पर्यंत पोहोचायचं. तिथे पोहोचले, त्या प्रोसेसला तुम्ही म्हटले असिमिलेशन. द डायजेस्टिव्ह वेस्ट सॉलिडिफाइड इनटू कोहेरंट फिसेस इन द रेक्टम, इनिशिएट द न्यूरल रिफ्लेक्स कॉजिंग एन अर्ज और डिझायर फॉर रिमूव्हल. जे काय आता अनडायजेस्टेड फूड तुमच्या रेक्टम मध्ये जमा झालं होतं, तिथे आता पेरिस्टाल्सिस सुरू होणार. का, न्यूरल रिफ्लेक्स जाणार की नाउ दॅट रेक्टम इज फुल, दॅट वेस्ट नीड टू बी एलिमिनेटेड, त्याचं डिफिकेशन करायचंय. तर न्यूरल रिफ्लेक्स जाणार, लगेच पेरिस्टाल्सिस होणार, आणि वी विल फील द अर्ज टू एलिमिनेट दॅट प्रोडक्ट. म्हणजे आपल्याला गरज वाटेल की आता डिफिकेशन करणं गरजेचं आहे. इजेशन ऑफ फिशेस टू आउटसाइड थ्रू एनल ओपनिंग इज कॉल्ड एज डिफिकेशन. बॉडीच्या बाहेर सॉलिड वेस्ट मटेरियल टाकण्याला व्हायचं डिफिकेशन, अँड इट इज व्हॉलंटरी प्रोसेस अँड इट इज कॅरिड आउट बाय मास पेरिस्टाल्टिक मुवमेंट. मास पेरिस्टाल्टिक, कारण खूप जास्त स्ट्रॉंग पेरिस्टाल्सिस कॉन्ट्रॅक्शन्स तुम्हाला रेक्टमचे व्हावे लागतील, सो that feces will be removed out of body. Clear? Disorders, last topic. शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये डिटेल्स तुम्हाला कोणी विचारणार नाहीये. इन्फ्लामेशन ऑफ द इंटेस्टिनल ट्रॅक्ट इज मोस्ट कॉमन एलिमेंट टू व्हायरल अँड कॉज्ड बाय बॅक्टेरियल अँड व्हायरल इन्फेक्शन्स. काय लक्षात ठेवायचं, बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शन जर झालं असेल तर इंटेस्टिनल ट्रॅक्ट काय होणार, इट विल इन्फ्लेम, म्हणजे त्याला सूज येणार. इंटेस्टाईनला सूज येण्याचं हे कारण असेल, ही एक डिसऑर्डर झाली, इन्फेक्शन. द इन्फेक्शन्स आर ऑल्सो कॉज्ड बाय द पॅरासाइट्स ऑफ इंटेस्टाईन लाईक टेपवर्म, राऊंडवर्म, थ्रेडवर्म, हुकवर्म, पिनवर्म. हेल्थ अँड डिसीज मध्ये हे डिटेलमध्ये झालेलं आहे. हे जे वर्म्स असतात, तर ह्या वर्मनी सुद्धा वेगवेगळे, जसं ॲस्केरियासिस घ्या किंवा तुमचा अमिबियासिस घ्या, हे सगळे डिसीजेस तुम्हाला कशामुळे होतात, तर पॅरासाइटिक इन्फेक्शन्स आहेत. तर जॉन्डिस आता लक्षात ठेवायचं, जॉन्डिस कुणाचा डिसऑर्डर, तर लिव्हरचा आहे. याच्यामध्ये पिगमेंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढून जाणार, ठीक आहे, अँड दॅट विल बी स्टोर्ड अंडर द नेल, अंडर स्किन, नंतर तुमच्या रेटिनामध्ये होतील आणि युरिन मधून सुद्धा बाहेर पास होतील. दॅट कंडिशन इज जॉन्डिस. जॉन्डिस कुणाचं झालंय, लिव्हर जेव्हा माल फंक्शनिंग करायला लागेल तेव्हा जॉन्डिस होणार. स्किन, आईज टर्न येलो ड्यू टू डिपोजिशन ऑफ बाईल पिगमेंट्स. हे जे बाईल पिगमेंट एक कॅपॅसिटी असते लिव्हरची की पर्टिक्युलर क्वांटिटीमध्ये ते बाईल पिगमेंट तो मेटाबॉलाइज करणार, पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढलं, नॉर्मली एक 12 ते 15 इतकं कॉन्सन्ट्रेशन बाईल पिगमेंटचं असणार, ठीक आहे, मिलीग्राम. तेच जर 40च्या क्रॉस झालं तर रिमेनिंग काय होणार, युरिन मधून पास होणार, नेलच्या मध्ये डिपॉझिट होणार, स्किन मध्ये डिपॉझिट होणार आणि रेटिनामध्ये.
म्हणून तुमचे डोळे पिवळे दिसतात, नखही पिवळे दिसतात आणि युरिनही पिवळच असतं, जॉन्डिस. सेकंड, व्हॉमिटिंग. व्हॉमिटिंग माहिती आहे तुम्हाला, इट इज अ इजेक्शन ऑफ स्टमक कंटेंट थ्रू द माउथ. स्टमकचे कंटेंट माउथ मधून बाहेर पडणे म्हणजे व्हॉमिटिंग. दिस रिफ्लेक्स ऍक्शन इज कंट्रोल बाय द ओमिट सेंटर प्रेझेंट इन द मेडुला. हे विचारू शकते की ओमिटिंग सेंटर कुठे प्रेझेंट आहे, तर कुठे प्रेझेंट आहे, मेडुला. ठीक आहे ना. फिलिंग ऑफ नॉजिया प्रिसिड्स व्हॉमिटिंग. मळमळ झाल्यानंतर तुम्हाला व्हॉमिटिंग होते असा मिनिंग झाला याचा. ठीक. डायरिया माहिती आहे तुम्हाला, लूज मोशन म्हणतो आपण नॉर्मली. ॲबनॉर्मल फ्रिक्वेन्सी ऑफ बॉल मुवमेंट अँड इन्क्रीज लिक्विडिटी ऑफ द फिकल डिस्चार्ज इज टर्म्ड ॲज डायरिया. लिक्विडच्या स्वरूपात फिकल मॅटर बाहेर पडणे डायरिया झाला. इट रिड्युसेस द ऍब्झॉर्प्शन ऑफ फूड. आणि डायरिया झाला तर फूडचं ऍब्झॉर्प्शन कमी होत जातं. शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा. कॉन्स्टिपेशन, इकडे जास्त झालं इकडे काहीच होत नाही. फिसेस आर रिटेन्ड विद इन द रेक्टम. रेक्टम टेम्पररी स्टोर झाले फिसेस, ते बाहेर पडायला पाहिजे पण ते बाहेरच पडत नाही. त्या कंडिशन का झाले असेल, कारण बॉल मुवमेंट, रेक्टमच्या मुवमेंटच कमी झाले असतील, मग ते बाहेर पडणार नाही. त्याला व्हायचं कॉन्स्टिपेशन. अँड दिस कंडिशन लीड्स टू पाईल. पाईल्स म्हणजे काय, त्याला म्हणतो, याला म्हणतो बद्धकोष्ठता आणि पाईल्सला म्हणतो आपण, जाऊ द्या, पाईल्स. इनडायजेशन सिंपल आहे. फूड इज नॉट प्रॉपरली डायजेस्टेड म्हणजे इनडायजेस्टेड झालंय. लिडिंग टू फिलिंग ऑफ फुलनेस म्हणजे आपलं पोट असं गच्च झाल्यासारखं वाटेल. दिस कॉजेस इंडायजेशन वेल द कॉजेस ऑफ इंडायजेशन आर इनएडिक्वेट एन्झाईम सिक्रेशन. कॉजेस विचारू शकतील. इंडायजेशन का होणार, एन्झाईमचं सिक्रेशन प्रॉपर झालं नाही. एन्झायटी आहे, स्ट्रेसफुल कंडिशन मध्ये तुम्ही राहताय तरी सुद्धा तुम्हाला इंडायजेशन होणार. फूड पॉइझनिंग, ओव्हर इटिंग, जास्त खायचं नाही, आणि स्पायसी फूड ऑल्सो. दिस इज हाऊ वी हॅव फिनिश्ड वन शॉर्ट रिव्हिजन ऑफ डायजेशन अँड ऍब्झॉर्प्शन. इम्पॉर्टंट गोष्टी काय आहेत ज्या हायलाइट केलेल्या त्याच्याकडे फोकस करा, आणि जिथे ते मी सर्कल केले त्या सुद्धा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. याच्यापैकीच नीटमध्ये तुम्हाला यावर्षी प्रश्न दिसतील. राईट. आता मी ते थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.